फलंदाजीसाठी असत फायटर या संघाला आपण पाहणार आहोत. जशी मॅच सुरू होईल यानंतर गोड आवाज विजय बागेतदार सर आणि बादल चौधरी सर यांचा गोड आवाज आपण यानंतर ऐकूया. नमस्कार रसिको, मी विजय बागेतकर. बावडा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग 2024च्या दुसऱ्या पर्वात 5व्या दिवशी सकाळच्या सत्रात सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आज या अंतिम दिवशी आजचा हा दुसरा सामना असत फायटर्स विरुद्ध विके स्पोर्ट्स यांच्यामध्ये रंगतोय आणि नाणेफेकीचा कौल हा विके स्पोर्ट्सच्या बाजूने. निर्णय तो क्षेत्ररक्षणाचा. सलामीची जोडी हळूहळू मैदानाकडे असत फायटर्सची. एकंदरीत या स्पर्धेबद्दल सांगायचं तर पहिल्या दिवसापासून ही स्पर्धा रंगते. पहिल्या पर्वात छानच रंगलं होतं, मी कालही त्याचा उल्लेख केला होता. आणि दुसऱ्या पर्वातील पहिले 4 दिवस खऱ्या अर्थाने मोहिनी टाकली ती कोल्हापूरवासियांसाठी. आणि बघता बघता 4 चांगले दिवस आपल्याला क्रिकेटचे बघायला मिळाले ते कोल्हापूरकरांना. आणि आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेवर कळस चढणाऱ्या 5व्या दिवशी तो संध्याकाळच्या सत्रात 2 उपांत्य फेरीचे महत्त्वपूर्ण लढती आणि त्यानंतर मेगा फायनल. निरंजन पाटील उर्फ गंड्या यांच्याकडून डायमंड स्टोन क्रशर प्रोप्रायटर यांच्याकडून सुहास पाटील ज्ञान टूल्स फर्मचे मालक आहेत ते, त्यांच्याकडून जर सामना जिंकला तर 3000 रुपयाचं पारितोषिक विके स्पोर्ट्ससाठी. धन्यवाद. दोन्ही संघाचे 12 खेळाडू कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा कृपा करून. दोन्ही संघाचे 12 खेळाडू कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधा. तर सामना सुरू होतोय. सलामी जोडी मैदानात येते. अजूनही 12 खेळाडू आला नाहीये, जेणेकरून आम्हाला धावतं समालोचन सांगणं थोडंसं सोपं होऊन जाईल. बॅट्समन नेम. तर आजच्या दिवसातील हा दुसरा सामना सुरू होतोय. जे प्रेक्षक थोडेसे उशिरा आले असतील किंवा जे प्रेक्षक आत्ताच ब्रेकफास्ट करून आले असतील त्यांच्या माहितीसाठी सांगतोय. बावडा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग 2024 दुसरं पर्वातील 5वा दिवस आणि आजच्या दिवसातील हा दुसरा सामना रंगतोय तो असत फायटर्स विरुद्ध विके स्पोर्ट्स यांच्यामध्ये. नाणेफेकीचा कौल हा विके स्पोर्ट्सच्या बाजूने. निर्णय तो क्षेत्ररक्षणाचा. सलामी जोडी मैदानात संजय होगाडे आणि ऋषिकेश माळी. दोघेही या दोघांनी या स्पर्धेमध्ये अतिशय छान छाप टाकली आहे. उजव्या अष्टात पहिला चेंडू उजव्या अष्टात थोडासा बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसला. बाकीचे सोपस पूर्ण केलं ते यष्टरक्षकाने. धाव काही निघत नाही. धावसंख्या स्थिरावली ती 0वर. मी आत्ताच म्हटलं होतं की ही जी जोडी आहे, सलामीची जोडी आहे, त्या जोडीने दुसऱ्या दिवशी अतिशय छान कामगिरी केली होती. विशेषतः ऋषिकेश माळीने उजव्या अष्टाचा बराचसा बाहेर चेंडू. पंचांचा हा वाईटचा इशारा होता. अवांतरने आपलं खातं खोललंय आणि संघाने आपलं खातं खोललंय. बिनबाद 1. संजय होगाडेने 50 धावा फटकावल्या होत्या आपल्या पहिल्याच सामन्यामध्ये आणि धावांची 50 आणि वयाची 50. अतिशय एखाद्या तरुणाला लाजवणारं असं त्यांचं क्रिकेट होतं. उजव्या अष्टपारचा चेंडू बॅकफुटवर गेला. चेंडू सरळ घेऊन काढलं होतं. कव्हर्समध्ये गचा क्षेत्ररक्षण होते आणि हा चौकार देणार यात काही शंका नाही. जिथे एकही धाव नव्हती तिथे हा चौकार. चेंडू हलकेच घेऊन काढला होता. त्या फटक्यात जास्त ताकदही नव्हती. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. डावा पाय पुढे काढला. ड्राईव्ह गेला. चेंडू सरळ गेला होता कव्हर्समध्ये, पण 2 पायामधून चेंडू निघाला. तो सरळ सीमा पार. या चौकारामुळे संजय उघाडे पोहोचतो 4वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 5. आजचे सामने सर्व संघासाठी महत्त्वपूर्ण सामने, कारण पराभूत संघ स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे आणि विजयी संघ उपांत्य फेरीच्या दिशेने हा वाटचाल करणार आहे. बघायचं आहे 1 लाख व चषक. माननीय श्री विनायक कारंडे सर, ट्रॉफीज बघा आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकाल. किती आकर्षक ट्रॉफी आहे. जी ट्रॉफी मी आत्ताच उल्लेख केला 1 लाख व चषक, आणि याचा मानकरी कोण ठरतोय याचं उत्तर आपल्याला रात्री हे निश्चित मिळणार आहे. पण त्यासाठी आपल्याला थोडीशी वाट ही निश्चित बघावी लागणार आहे. काही आकर्षक सामनेही होतील याची आपण अपेक्षा करूया.
उजव्या असे थोडंसं बाहेर पंचाकडे दाद मागण्यात येते, परंतु या दादमध्ये विश्वास कमी, उत्साह जास्त. पंचांनी दाद ही पेटवून लावले. धावसंख्या स्थिर आहे ती 5 वर. स्पर्धेबद्दल म्हणत होतो की प्रथम क्रमांक 1,00,000 चषक माननीय श्री विनायक कारंडे सर जे अध्यक्ष आहेत श्री सिद्धिविनायक एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर. दुसरं पारितोषिक माननीय श्री प्रवीण पुजारी जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ₹51,000 व चषक व उपांत्य फेरीतील पराभूत संघास ₹15,000 व चषक माननीय श्री सचिन विलास पाटील व श्रीयुत संजय थोरवत यांच्याकडून. हो, चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय. एकंदरीत जर पहिल्या षटकाचा विचार केला तर अक्षय खुटाळे ह्याने जो तो मारा केला आहे तो अचूक मारा, अचूक टप्प्यावर मारा, अचूक दिशाहीन गोलंदाजी नाही आहे. अतिशय छान भेदक अशी त्याची गोलंदाजी पहिल्या षटकात दाखवून दिली आहे. कोलो टप्प्याचा चेंडू लॉफ्ट केला. आता मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह जातोय, चेंडू जातोय तो डीप लॉंग ऑन सीमारेषे बाहेर चौकार. कोलो टप्प्याचा चेंडू आता हाफ व्हॉली बनवला, ड्राईव्ह केला आणि चेंडू सरळ गेला तो वाईडिश लॉंग ऑन सीमारेषे बाहेर चौकार. संजय होगाडे हुपरीचा हा सुपरस्टार आज नाही तर कित्येक वर्ष क्रिकेट रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत असतो. सध्या मुंबईला सुद्धा ओव्हर 40च्या स्पर्धा खेळण्यासाठी बेळगावच्या टीममधून रेग्युलर येत आहेत आणि हुपरी तसं पाहिलं तर चांदी कामासाठी प्रसिद्ध आहे, परंतु ऑल टाइम हिट असणारे बॅटर म्हणजे सध्या त्यांना आपण पाहतोय. अक्षयचा हा चेंडू उजव्या अशा थोडासा बाहेर छान कट केला. चेंडू जातो तो डीपिश पॉईंटला. एक धाव तर निश्चित मिळणार आणि एका धावावर समाधान. एकंदरीत धावसंख्या पोहोचली ती दुहेरी आकड्यात. आपण ज्या ट्रॉफी बघतायत आपल्या स्क्रीनवरती अतिशय देखणी अशी ट्रॉफी प्रथम क्रमांकासाठी, द्वितीय क्रमांकासाठी आणि उपांत्य फेरीतील पराभूत संघात ज्या ट्रॉफी मिळणार आहेत आज रात्री त्याचं आपण दर्शन घेतलं. दरम्यान षटक संपते पहिलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर अर्थातच बिन बाद 10 संजय होगाडे खेळतोय 9 वर, तर ऋषिकेश माईला अजून आपलं खातं खोलायचं आहे. एकंदरीत 7 षटकांचे हे सामने आहेत आणि 7 षटकात बघायचा आहे अंदाज. काल आम्ही 8 षटकात 80-85 धावांचा अंदाज होता. आज मात्र 7 षटकात 70-80 धावा निघाल्याच पाहिजेत, कारण निर्णायक सामने आहेत, बाद फेरीचे सामने आहेत आणि कुठल्याही संघाला या कोल्हापूर प्रीमियर लीग स्पर्धेत कुठल्याही संघाला पराभवाचं तोंड बघणं आवडणार नाही आहे. प्रत्येक संघाचा इरादा हाच असणार आहे, नेटाने खेळ करायचा, विश्वासाने खेळ करायचा आणि विजयाचं तोंड बघायचं आणि प्रत्येक सामन्यात घट्ट पकड मिळवायचे हाच प्रत्येक संघाच्या संघनायकाचा इरादा असणार. बघायचं त्यात कुठल्या संघाचा संघनायक हा बाजी मारतोय. ते गोलंदाजी बदल होतोय समोरच्या बाजूने, म्हणजे मार्केट एंडकडून अमोल तेलीचा मारा. पहिलं षटक अक्षयचं, ज्या षटकात 10 धावा, काहीसं खर्चिक. आणि आता बघायचं अमोल तेली कसा काय मारा करतोय. त्याला सामोरं जातोय तो संजय. उजव्या बाहेरचा चेंडू सरळ जातो आणि हा झेल सुटतोय. हे खरंच न उलगडणारं कोडं होतं प्रेक्षकांसाठी. एक साधा सोपा झेल होता तो पॉईंटला. अतिशय आरामात झेल टिपता आला असा. कदाचित नेट प्रॅक्टिसमध्ये त्यांचा व्यवस्थित सराव झाला नसावा. एक साधा सोपा झेल होता आणि बघता बघता झेल हा जमिनी घरंगळला. एका धावाने बरं एक धावसंख्या पोहोचते ती 11 वर. निश्चित एक जीवनदान आहे ते मला वाटतं संजय होगाडेला. बघायचा या जीवदानाचा कसा काय फायदा होतो, कारण षटक क्रमांक दुसरं चालू आहे. अजूनही 6 षटकं शिल्लक आहेत आणि 6 षटकावर जर नांगर खोलवर रोवला संजय होगाडेने तर निश्चितच एक मोठी धावसंख्या त्याच्या बॅटच्या पट्ट्यातून आणि संघालाही फार मोठी धावसंख्या बघायला मिळेल. उजव्या बॅटचा चेंडू स्टिअर केला सुरेख क्षेत्र शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाचं. जिथे निश्चित 4 धावा होत्या तिथे 4 धावा वाचवल्या आहेत त्या शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने. मनोज सकपाळ याने निश्चितच त्याचं कौतुक करावं लागेल. उजव्या थोडासा बाहेर होता. चेंडू लेट कट करावा की चेंडू स्क्वेअर कट करावा या द्विधा अवस्थेत होता फलंदाज तो ऋषिकेश माळी. शेवटच्या क्षणी इम्प्रोवाइज केलं, चेंडू हलके स्टिअर केला, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण ते शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाचं. अमोल हा चेंडू अतिशय छान फटका खेळला आहे. पॉईंटच्या डोक्यावरून जातोय. हा चौकार सुरेख फटका, खणखणीत देखणा असा फटका. या चौकारामुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच
बिन बाद 15. सुरुवात तर छान झाली बघा. पहिल्या षटकात 10 धावा निघाल्यात, ह्या षटकात अजूनपर्यंत 5 धावा आल्यात. तर एकंदरीत जी धावगती पाहिजे प्रत्येक षटकामागे 10, 12, 13 किंवा 14 त्याच इराद्याने त्याच गतीने त्यांची सुरुवात. आणि निश्चितच जे बिनीचे हे जे शिलेदार आहेत संजय होगाडे आणि ऋषिकेश माळी यांनी आपले इरादे पहिल्या षटकात स्पष्ट केले आहेत आणि दुसऱ्या षटकात त्याचीच ओढत एका चांगल्या धावसंख्येकडे नेताना आपल्याला बघायला मिळते आहे. बघायचं आहे ही जोडी कितपत टिकते, कितपत स्थिरावते, आपला नांगर कितपत खोलवर रोवते, यावरच जो पाय आहे संघाचा तो निर्भर आहे. पाय तर छान रचला आहे, यात काही शंका नाही आहे. दरम्यानचा चेंडू कोलो टप्प्याचा डाव उजवा पाय आपला पुढे काढला, डावखुऱ्या फलंदाजाने चेंडू सरळ जातो तो मिड ऑफला, धाव काही निघत नाही आहे. अर्थात एकंदरीत 4 दिवस झाले, आजचा हा 5वा दिवस. एकंदरीत सरासरीचा विचार केला प्रत्येक डावामध्ये 7 किंवा 8 षटकात किती धावा आल्या असतील तर सरासरी 70 ते 80 धावा 75 ते 80 धावा प्रत्येक डावामध्ये आल्या 7 ते 8 षटकात. हे एक चांगलं लक्षण आहे या स्पर्धेसाठी. डावाष्टीबारचा चेंडू स्विंग केला, चेंडू स्क्वेअर लेग आणि फाईन लेग यांच्यामधून चेंडू थेट जातोय सीमारेषेबाहेर आणि हा षटकार देखणा खणखणी षटकार. चंदू सर आता तर आपले इरादे स्पष्ट झाले दोघांचे. आक्रमक फटकेबाजी करायचा नूर हा दोघंही फलंदाज दिसतोय. नक्कीच पॉवर प्ले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा या ठिकाणी घेताना पाहायला मिळतात. विकेट आलेली नाहीये आणि त्याचाच या ठिकाणी फायदा घेताना पाहायला मिळतात. उपरीचे संजय होगाडे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर इचलकरंजीचे ऋषिकेश माळी यांना आपण या ठिकाणी पाहतोय आणि त्यांच्याकडून दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. पहा सर, ही मॅच एवढी मोठी आहे की आजच्या दिवसातील सगळ्यांच्या नजरा या मॅचकडे लागल्या होत्या. कोण जिंकणार या मॅचमध्ये? कारण एका बाजूला जर पाहिलं तर इरफान शेख यांचा असद फायटर आहे, दुसऱ्या बाजूला विनायक कारंडे साहेबांचा विके स्पोर्ट्स आहे, एका बाजूला धडाकेबाज मनोज सकपाळ आहे, तर दुसऱ्या बाजूला फिरकीचा जादूगर संतोष कासवडकर आहे. त्यामुळे या मॅचमध्ये एक वेगळीच रंजकता पाहायला मिळणार आहे. संतोष गायकवाड एका टीमला मात्र व्यवस्थापन करतायत, बाळ सूर्यवंशी एका टीमला व्यवस्थापन करतायत. त्यामुळे ही मॅच खूप महत्त्वपूर्ण असणार आहे सर. निश्चितच. परंतु या षटकानंतर मला मी सांगतो दरम्यानचा हा चेंडू उजव्या अष्टीबाहेरचा बॅकफुटवर केला, चेंडू हलकेच पंच करण्यापेक्षा हलकेच ढकलला आहे. चेंडू जातो ते पॉईंटला, एक धाव ही पूर्ण षटक संपते. ते दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली ती 22वर. चंदू सर, काल ज्यावेळी 8, 8:30, 9 वाजता ज्यावेळी मी असं सहज प्रेक्षक गॅलरीमध्ये जात होतो त्यावेळी बऱ्याच प्रेक्षकांचा निराश झाले होते. नितीन माटुंगाचा संघ हा स्पर्धेच्या बाहेर गेला होता. नितीन माटुंगेकडून संघाच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु दुर्दैव की नितीन माटुंगेचा संघ हा स्पर्धेच्या बाहेर गेला. सर, क्रिकेट आहे, जो त्या क्षणी चांगला खेळणार आहे तो जिंकणार आहे, त्याचा संघ आनंदित होणार आहे. असंच मात्र अख्खा भारत देश 140 करोडचे भारतीय निराश झाले होते फायनल मॅच पराभूत झाल्यानंतर. अपेक्षा तर सगळ्यांना होत्या. फटाक्यांची तयारी सुद्धा केली होती, हॉटेल बुक झाली होती, त्याचबरोबर गल्लोगल्ली स्क्रीन लागल्या होत्या. परंतु क्रिकेट आहे, त्या दिवशी ते चांगले खेळले, जिंकले, तसंच काल पाहायला मिळालं. परंतु या स्पर्धेची चर्चा सर्वदूर होते, हे महत्त्वाचं आहे. निश्चित. तुम्ही आंतरराष्ट्रीय वर्ल्ड कपचा उल्लेख केला. मी तोंड कशी पडलो होतो ज्यावेळी मी स्तंभलेखन करत होतो 40 दिवस दैनिक तरुण भारतमध्ये, त्यावेळी छोटीशी भविष्यवाणी केली होती. 10 सामने जिंकलेत, भारत 100% सामना जिंकणार आणि शेवटच्या क्षणी मी तोंड कशी पडलो होतो. तर क्रिकेट आहे, यात काही शंका नाही. आणि क्रिकेटमध्ये असं वारंवार होतं आणि बरेच असे सामने आहेत की त्या सामन्यामध्ये क्रिकेटने आपली जागा दाखवून दिली आहे समोरच्याला. यालाच क्रिकेट म्हणतात. नेमकं क्रिकेट काय असतं? नेमकं क्रिकेट हेच असतं, जे आपण अपेक्षित करतात ते होत नाही. तर निरंजन पाटीलजी आणि डायमंड स्टोन क्रशर आणि त्याचबरोबर सुहास पाटील ज्ञान टूल्स फार्म यांच्याकडून जर विके स्पोर्ट जिंकला तर 3,000 रुपयाचा पुरस्कार असेल, ज्यांच्याकडून वैयक्तिक पारितोषिक देखील आहे. गोलंदाजीत बदल होतोय? नाही, गोलंदाजी बदल नाही आहे. अक्षय खुटाळे यांच्या हातातच चेंडू सोपवला जातोय. तो मारा करणार आहे, तो अर्थातच राऊंड द विकेट त्याचा मारा. उजव्या अष्टीबाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात आला नाही, चेंडू वरच्या किनार लागला, चेंडू घरंगळला, तो सिली पॉईंटला, धाव काय निघत नाही आहे. क्रिकेटचं हेच वैशिष्ट्य आहे. क्रिकेटमध्ये आपण भविष्यवाणी करूच शकत नाही आणि भविष्यवाणी केली तर फार तर एक 5% आपली भविष्यवाणी खरी ठरते. एकंदरीत ज्यावेळेस क्रिकेटचा उगम झाला आहे ते अगदी काल परवापर्यंत आपण वारंवार बघितले. आता काल परवाच्या टेस्टमध्येच बघा ना, भारतीय संघाने आघाडी घेऊनसुद्धा भारतीय संघाला पहिल्या टेस्टमध्ये पराभवाचं तोंड बघावं लागलं होतं. हेच क्रिकेट आहे. उजव्या अक्षाचा बराचसा बाहेर चेंडूकडे बघितलं आणि वेल्लप केला वेगळ्या पद्धतीने, पण कदाचित वाईट असावं या अनुषंगाने तो चेंडू सोडला होता, परंतु तसं काही घडलं नाही आहे. चेंडू निघाला निर्धाव. धावसंख्या अजूनही कायम आहे, ती म्हणजे 22. बिन बाद 22. सलामीची जोडी अजूनही मैदानात.
फुलटॉस चेंडू लिफ्ट केलाय, चेंडू सरळ जातोय, तो डीप मिड विकेट सीमा रेषे बाहेर आणि हा षटकार अतिशय सुरेख षटकार. या षटकारामुळे धावसंख्या पोहोचते ती 28 वर. यावेळेला मात्र स्विच हिट करताना पाहायला मिळाले. खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी, टायमिंग खूप चांगलं झालं आणि रिझल्टही तेवढाच चांगला येताना पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने ही बॅटिंग होते थोडंसं चिंतेचं कारण होऊ शकतं असाच फायटर हा संघ देखील, कारण जर विकेट नाही आली आणि जर धावा येत राहिल्या एक मोठं आव्हान होऊ शकतं. त्यामुळे मनोज सकपाळ यांना मात्र विकेटचं ऑप्शन आता शोधावं लागणार आहे. निश्चितच पायात छान रचलेल्या सलामीवीराने आता गरज आहे ती मधल्या फळीतील येणाऱ्या फलंदाजांना एक फार मोठी इमारत रचण्याची. बघायचं त्यात ते कितपत यशस्वी होत आहेत. ते षटकं संपली आहेत, मला वाटतं तिसरं षटक हे चालू आहे, 2 षटकं ते संपली आहेत, तिसरं षटक हे प्रगतीपथावर. ओव्हर द विकेटचा मारा, हा मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू जातोय तो सरळ यष्टिरक्षकाकडे, धाव काही निघत नाहीये. कोल्हापूर प्रीमियर लीगचं पहिलं जे पर्व होतं ते पहिलं पर्व सर्वांना सुखावून गेलं, सर्वांना आनंद देऊन गेलं आणि त्याचीच री या दुसऱ्या पर्वात बघल किंवा काकणभर जास्त असा आनंद या स्पर्धेने दुसऱ्या पर्वात दिला सर्वांना. खोलवर टप्प्याचा चेंडू मिडॉनच्या डोक्यावरून खेळून काढला, चेंडू जातो तो वाडिश लॉंगॉनला, 1 धाव तर निश्चित मिळते. एका धावावर समाधान, धावसंख्या पोहोचते ती 29 वर. चेंडू घ्या, चेंडू आतमध्ये टाका. तर एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 29 वर. बघता बघता संघ हा 30च्या उंबरठ्यावर ते तिसऱ्या षटकात. आणि मी आत्ताच म्हणालो होतो की 7 षटकांचे सामने आहे. सरासरी पाहता एकंदरीत या स्पर्धेचा विचार केला 4 दिवसाचा आजचा 5वा दिवस, जवळपास 70 ते 75 धावा 7 ते 8 षटकात निघत आहेत. त्यामुळे हाही सामना त्याला अपवाद नसावा अशीच अपेक्षा सर्व क्रिकेट रसिकांची किंबहुना आज बावडावासियांची असावी. 70, 75, 80 धावा कुठल्या जाव्यात याच खेळपट्टीवर आणि चांगला सामना बघायला मिळावा हीच माफक अपेक्षा. उजव्या शेवटचा चेंडू बॅकफुटवर गेला, चेंडू खेळायचा तसं स्क्वेअर ऑफ द विकेट पॉईंटच्या बाजूने शेवटच्या क्षणी आपला इरादा बदला, स्वतःच्या स्ट्रोकला इम्प्रुव्हाइज केलं, चेंडू खेळून काढला तो डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षकात आणि बघता बघता 2 धावा या पूर्ण केल्या. या दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 31 वर. षटक क्रमांक 3 हे पूर्ण होते. बघा पहिल्या षटकात धावायला 10, दुसऱ्या षटकात धावायला 12, तिसऱ्या षटकात धावायला 9, तर 3 षटकात 3 षटकं संपतात, धावसंख्या पोहोचते ती 31 वर. बघायचं आहे गोलंदाजीत बदल होतो की नाही. मात्र आमच्या समालोचन कक्षात बदल होत आहे. पुढील वर्णन घेऊन येतात माझे सहकारी समालोचक चंद्रकांत शेट्टी. धन्यवाद सर. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं. मानाची प्रतिष्ठेची बावडा क्रिकेट क्लब आयोजित असणारी कोल्हापूर प्रीमियर लीग 2024 आपण पाहत आहात. आज शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसाचं प्रचंड घमासान पाहायला मिळतंय. रणनीत्या ठरलेल्या आहेत. दोन्ही ज्या टीम आज खेळत आहेत त्या सगळ्यांनी या मैदानात विजय काय असतो तो मिळवलेला आहे आणि अंतिम 8 मध्ये आपली जागा बनवलेली आहे. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर हा महत्त्वाचा सामना एका बाजूला आपण पाहतोय असाद फायटर आणि विके स्पोर्ट्स यांच्यामध्ये. पहिली बॅटिंग करत असताना आतापर्यंत असाद फायटर 3 ओव्हर झाल्यानंतर मात्र 31 धावा कोणतीही विकेट न गमावता लिजेंड संजय होगाडे 12 धावांवर खेळतात 8 चेंडूवर आणि ऋषिकेश माळी यांनी मात्र प्रभावित केलं इचलकरंजीच्या खेळाडूंनी. 10 चेंडूमध्ये 18 धावा या ठिकाणी त्यांनी बनवलेल्या आहेत. आणि मनोज सकपाळ यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक त्यांनी घेतलेली आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी ती करतील. ॲज अ संघनायक म्हणून विकेटसाठी त्यांनाच यावं लागलं आणि कारण त्यांनी या स्पर्धेमध्ये विकेट घेतलेल्या आहेत, हॅट्रिकही घेतलेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडेच आपण जातो. टीमचे कॅप्टनही आहेत. परंतु आजचा दिवस बावड्याचा असणार आहे. आजचा दिवस कोल्हापूरचा असणार आहे. आजची रात्रही कोल्हापूरचीच असणार आहे. पहिला बॉल अखूट टप्प्याचा बॉल, त्याच्यावर आक्रमण आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार जबरदस्त हिट या ठिकाणी पाहायला मिळाला. ऋषिकेश माळी चुकीला माफी नाही. चूक कुणाकडून हो देत, चुकीला माफी नाहीये. अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याला षटकारामध्ये पाठवलं. सर काय म्हणाल? निश्चितच हा खराब चेंडू होता आणि खराब चेंडू ते खरपूस समाचार घेतला आणि थेट एक चांगला षटकार बघायला मिळाला. यावेळेला मात्र स्विच करण्याचा प्रयत्न, परंतु जसे स्विचसाठी वळले अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकला. याला कमबॅक म्हणतात आणि ते मनोज सकपाळ यांनी केलंय. संपूर्ण जिल्हा वाट पाहतोय आज चॅम्पियन कोण होणार. चर्चा सगळ्यात संपूर्ण जिल्ह्यामध्ये गावागावात तालुक्यांमध्ये होताना पाहायला मिळणार आहे. कोल्हापूरचा चॅम्पियन कोण होणार.
यावेळेला पुन्हा एकदा तेच, परंतु मनोज आणखीन एक डॉट बॉल. एक षटकार आला त्यावेळेला दबाव मनोजवर होता आणि 2 लगातारचे डॉट बॉल आले. दबाव मात्र शिफ्ट होताना पाहायला मिळतोय ऋषिकेश माळी यांच्यावर, कारण क्रिकेटचा खेळच असा आहे जो मात्र दोन्ही बाजूला जाताना पाहायला मिळतो, आपल्याला आनंद देतो. आज पाहूयात काय होईल. यावेळेला मात्र सरळ बॅटने 2 बॉल डॉट आल्यानंतर जर पाहिलं तर आपला रिवर्सचा पवित्रा इकडे थांबवला आणि सरळ बॅट मात्र या ठिकाणी ऋषिकेश माळी यांनी केली. तिकडे 1 धाव मात्र पाहायला मिळाली आहे आणि धावसंख्या 38 वर जाताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर खूप चांगलं कमबॅकही केलं गेलं. पहा या स्पर्धेतील प्रत्येक गोष्ट वाखाणण्याजोगती आहे. खेळपट्टी चांगली आहे, मैदान चांगलं आहे, आयोजन चांगलं आहे, नियोजन चांगलं आहे, ट्रॉफी चांगले आहेत, किट चांगले आहेत, मान्यवर देखील मोठमोठे पाहायला मिळत आहेत, प्रेक्षकही चांगले आहेत आणि म्हणून या स्पर्धेची चर्चा सर्व दूरपर्यंत होताना पाहायला मिळते. tenniscricket.inचं कव्हरेजही चांगलं आहे. यावेळेला प्रचंड वेगात ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर करायचा होता परंतु पंचांनी वाईडच दिलाय आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 39 वर ही धावसंख्या जाताना आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट रसिक हो, आनंद घ्या क्रिकेटच्या या अद्भुत खेळाचा. बावडा ओहो, यावेळेला लेंथवरून चेंडूला उसळी दिली होती, एक संधी होती परंतु सुंदर कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. मनोज सकपाळ काय कमबॅक केलंय. खूप चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने हा चेंडू पिचिंग पाहायला मिळाली तोला लेनच्या पाठीमागेच ठेवण्याचा प्रयत्न राहिला होता. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. एक चांगला चेंडूही त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाला होता. यावेळेला लोअर फुल टॉस खेळला तो मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव तर तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थांबवलाय आणि मनोज यांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवर षटकार येऊन सुद्धा जर पाहिलं तर 9 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत परंतु विकेट नाही आली आहे. 7 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हर संपल्या. धावसंख्या झाली आहे बिनबाद 40. नक्कीच कौतुक करावं लागेल. पहा संजय होगाडे एक सिनियर खेळाडू आहेत, 50शी पार केली आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ऋषिकेश माळी हे देखील एक यंगस्टर आहेत परंतु खूप चांगलं क्रिकेट खेळत आहेत आणि दोघेही विशेष म्हणजे एकमेकांना माझ्यामध्ये कृष्णा सर हा फॉर्मॅट देखील आहे. आपण ओव्हर 40 जे खेळाडू आहेत त्यांच्या बरोबरीने यंगस्टर कसे खेळणार आणि विशेष म्हणजे यंगस्टरला खूप काही शिकण्यासारखं आहे आणि खूप त्यांचं कॉम्बिनेशन होणार आहे, तेच विजयी होणार आहे त्या ठिकाणी. बागायतकर सर निश्चितच. आणि आपण जो स्पर्धेबद्दल म्हणाल, काही 1-2 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये जे मानाच्या ज्या मोठ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये निश्चितच कोल्हापूर प्रीमियर लीगचं नाव हे वरच्या क्रमांकावर असेल. नवीन गोलंदाज जर पाहिलं तर या ठिकाणी अमोल वाडकर येत आहेत. हुपरीचे आणखीन एक खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील. समोर जर पाहिलं तर संजय होगाडे 10 चेंडू 13 धावांची खेळी त्यांनी केली आहे. 3 षटकं अजूनही या ठिकाणी बाकी असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु तुमच्याकडे 10 विकेट आहेत. येणाऱ्या जर पाहिलं तर 3 षटकांमध्ये एक 45 धावसंख्या आली तरी चांगलं आव्हान निर्माण होऊ शकतं. पाहूया काय होईल. यावेळेला बॅट फिरवली आहे परंतु टायमिंग नाही करू शकले संजय, कारण थोडासा लेनच्या पाठीमागे चेंडू होता त्याला मात्र पुल करण्याचा प्रयत्न परंतु टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण देखील बॉलने घेतलं अमोल यांच्या आणि 22च्या स्वरूपातील धाव इकडे कळते आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते ती म्हणजे 41. प्रभावित केलं ऋषिकेश माळी यांनी. ज्या पद्धतीचे त्यांनी स्ट्रोक खेळले खूप प्रभावित केलंय परंतु केवळ सुरुवात करून क्रिकेटमध्ये चालत नाही, शेवटही करावा लागतो आणि आता मात्र इकडे प्रयत्न करावे लागणार आहेत. थोडासा दबाव मी म्हणेल मनोज सकपाळ यांनी देखील निर्माण केला होता कारण केवळ 9 धावांचं षटकही ते आलं होतं आणि आता आपल्याला पाहायचं आहे काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. क्रिकेट रसिकांना प्रचंड उत्कंठा. संपूर्ण कोल्हापूर क्रिकेटच्या रंगात न्हावून जाताना पाहायला मिळत आहे आज. यावेळेला हवाई हल्ला, हवाई सफर, सिक्सर. ऋषिकेश माळी ऑन फायर. ऋषिकेशने आपले आता इरादे स्पष्ट केले आहेत. सुरुवातीपासून तो आक्रमक खेळतोय. हा त्याचा जवळपास 5वा षटकार आहे. यावरून आपण अंदाज बांधू शकाल की ऋषिकेश माळी 4था षटकार आहे. किती वेगवान फलंदाजी करतोय, आपले इरादे स्पष्ट करतोय, आक्रमकच मी फटकेबाजी करणार, त्यात तो कमालीचा यशस्वी होतोय हे तेवढंच खरं. तर नक्कीच चांगली कामगिरी. लेंथवरचा बॉल थोडासा बाहेर वळत होता, वळलेल्या बॉलला सीमारेषच्या बाहेरच वळवलं आणि चर्चेत आहेत आज ऋषिकेश माळी कारण एका मोठ्या मंचावर आपण स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करायला निघालेलो आहोत. 47 धावा बिनबाद 47 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चांगली पार्टनरशिप देखील पाहायला मिळाली. संजय होगाडे एका बाजूला, ऋषिकेश माळी एका बाजूला आपण पाहतोय. टप्प्याचा बॉल, पुन्हा आक्रमण. यावेळेला देखील बॉल जाईल सीमा रेषा पार.
षटकार येतोय आणि टाळ्या याकरता करायला पाहिजेत. पार्टनरशिप 53 धावांची संजय होगाडे आणि ऋषिकेश माळी. निश्चितच चंदू सर, आता मात्र पाया अगदी छान रचला गेलेला आहे. आता आवश्यकता आहे ती एक मोठ्या कळसाची, आणि ज्या पद्धतीने ऋषिकेश माळी फलंदाजी करतोय बघा, किती आकूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला व्यवस्थित बघितलं, हेरलं आणि हुक केला चेंडू. तो स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या डोक्यावरून षटकार. ऋषिकेश माळी स्पर्धेतील उच्चांक देखील त्यांच्याच नावावर आहे आणि आता 37 वर बॅटिंग करतायत. 53 धावा धावफलकावर. पहा दुसऱ्या बाजूला विके संघ देखील तेवढाच बलवान आहे. असे खेळाडू या टीममध्ये आहेत. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवतात, परंतु धावसंख्येला थोडंसं नियंत्रित करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. अमोल, थोडासा दबाव या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. चर्चा संपूर्ण जिल्ह्यामध्ये या क्रीडा स्पर्धेचीच पाहायला मिळाली आहे. संध्याकाळच्या सत्रात प्रेक्षकांची गर्दी प्रभावित करताना पाहायला मिळते आणि आज मात्र कोल्हापूरच नाही तर आजूबाजूच्या तालुक्यातून देखील प्रेक्षकांची पावलं बावड्याच्या दिशेनेच येणार आहेत. कारण आज यावेळेला आखूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पुल सक्सेसफुल होतोय. षटकार. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करायचं हाच इरादा दिसतोय तो ऋषिकेश माळीचा, आणि बघता बघता 3 लागोपाठ षटकार बघायला मिळाले. आणि हे जे षटक जे खर्चिक झालंय, किती धावा दिला सलीम भाई या षटकात एकंदरीत? 18 धावा. अतिशय देखणी फटकेबाजी आणि आकर्षक फटकेबाजी, आणि खऱ्या अर्थाने आता मात्र बावडावासीय निश्चितच प्रसन्न झाले असतील त्याच्या खेळीवरती. खूप चांगली कामगिरी. इकडे मात्र चर्चा सुरू आहे. काय होणार या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये? क्या गोलंदाजाशी जाऊन चर्चा खेळाडू करतायत. धावसंख्येला थांबवावं लागेल आणि असाच जर ओक्स या ठिकाणी सुरू राहिला तर मोठी धावसंख्या बनवू शकते, परंतु त्यांना थांबवावं लागेल, रोकावं लागेल. विके संघाची स्ट्रेंथ मोठी आहे, परंतु मॅच जर धावसंख्या मोठी झाली तर मॅच देखील मोठीच होताना पाहायला मिळेल. त्यामुळे प्रयत्न करावे लागेल. आयोजकांच्या प्रचंड मेहनतीने स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि तिकडे जर पाहिलं तर चांगलं दर्जेदार क्रिकेटही आपण पाहतोय. आणि आता जर पाहिलं तर ऋषिकेश माळी या नावाची चर्चा आहे. लगातारचे 3 षटकार मारण्याचा कारनामा त्यांनी केलाय. यावेळेला पुन्हा विकेट करण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं, परंतु मिड विकेटला गेलाय. या चेंडूवर 1 धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. ही जोडी मात्र अबाधित आहे आणि पुढे 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 निघाली आहे. धावसंख्या 60 झालेली आहे. पाहूया 44 वर खेळतात ऋषिकेश माळी आणि 13 वर खेळतात संजय होगाडे. पाहूयात येणाऱ्या कालावधीमध्ये काय होईल. अजूनही जर पाहिलं तर यानंतर 2 ओव्हर येण्या बाकी आहे. सगळ्यांच्याच नजरा आज या स्पर्धेवर. जिंकणारा संघ लखपती होणार आहे. 1 लाख रुपयाचा पुरस्कार जिंकणाऱ्या संघाला दिला जाणार आहे. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार 51. उपांत्य फेरीतील पराभूत होणाऱ्या संघास 15,000 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. मानाचे चषक असणार आहेत संजय होगाडे. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. 1 धाव तर तिकडे घेतली गेली. दुसरीचा कॉल ऋषिकेश माळीने दिलाय. संजय होगाडे 2 धावा पूर्ण करताना पाहायला मिळाले, परंतु पंच कळवतायत 1 धाव चुकीच्या पद्धतीने धावल्या कारणाने मात्र 1 रन शॉर्ट असणार आहे. आणि धावसंख्या 5 ओव्हरचा खेळ बघता बघता या ठिकाणी संपलेला आहे. आणि असाच फायटर संघाची धावसंख्या 61 बिनबाद 61 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. म्हणजे येणाऱ्या 2 ओव्हर की फॅक्टर राहतील, कारण तुमच्याकडे 10च्या 10 विकेट शेष आहेत. परंतु विके विनायक कारंडे यांचा संघ देखील कमबॅक करू शकतो. बागायतकर सर. निश्चित, कारण आता मात्र बघा 5 षटकात 61 धावा झाल्या आहेत, 12ची सरासरी आहे. आता मात्र त्यांना एक सुरक्षितपणे खेळ करावा लागेल, कारण 2 षटकं ही हाणामारीची आहेत. ह्या हाणामारीच्या षटकात जर 2-3 गडी बाद झाले तर 2 किंवा 3 चेंडू निर्धाव जातील. पण त्याच अनुषंगाने, त्याच इराद्याने जी फटकेबाजी होते त्या अनुषंगाने ते खेळ करावाच लागेल. त्यासोबत आपल्याला स्वतःला वाचवलंही पाहिजे, आपला गडी शाबूत ठेवला पाहिजे. अन्यथा हाणामारीच्या षटकात तर 3-4 गडी बाद झाले तर 3-4 निर्धाव चेंडू जातील. हे सत्यही नाकारून चालता येणार नाही आहे. बऱ्याच कालावधीनंतर बाद झालेला फलंदाज आणि ज्याची बऱ्याच वेळा अपेक्षा करत होते, आणि ज्या पद्धतीने जी फलंदाजी केली, खरोखरच ऋषिकेश माळी यांचं कौतुक करावं लागेल. अतिशय देखणी अशी फलंदाजी. नक्कीच संघ मालक मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात, परंतु संजय होगाडे रणझुंजारसाठी देखील क्रिकेट खेळताना पाहायला मिळालेत. म्हणजे महाराष्ट्रातील ख्यातनाम खेळाडू आहेत. आजही दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं. यावेळेला आपण पाहू शकता या ठिकाणी जर पाहिलं तर एका धावीने धावसंख्या पुढे जाताना आता मात्र इरफान शेख जे टीमचे ओनर पण
ओनर सुद्धा तेच आहेत, तेच बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एका बाजूला आपण पाहू शकता मनोज सकपाळ पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आलेले आहेत. की फॅक्टर राहतील का, तर ते या ठिकाणी पाहायचं आहे. आणि या जोडी फुटल्यानंतर जर पाहिलं तर कमबॅक करण्याचा इरादा असणार आहे. कुठेतरी या धावसंख्येला निर्धारित 7 षटकांमध्ये 80-85 पर्यंत कंट्रोल करण्याचा प्रयत्न असेल, जी अचिवेबल असू शकते धावसंख्या. त्यामुळे पाहूयात येणाऱ्या कालावधीमध्ये काय घडेल. कोल्हापूर प्रीमियर लीगचा जबरदस्त थरार रंगताना पाहायला मिळतोय. कालचाही दिवस जबरदस्त राहिला आणि आज शेवटचा दिवस आहे म्हटल्यानंतर एक पर्वणी आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी ऋषिकेश माळी यांनी कॉल दिला आणि इरफान शेख ती 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतायत. त्यांच्या जोडीला धावसंख्या 2 ने पुढे जाते. 64 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेट रसिकांच्या नक्कीच डोळ्यांचे पारणं देखील फेडलेले आहेत अशा प्रकारच्या मॅचेस. काल शेवटची मॅच तर अक्षरशः टाय झाली, सुपर ओव्हरमध्ये झाली. नितीन माटुंगे देखील झुंज देताना पाहायला मिळाला. परंतु यावेळेला बॅट तर अतिशय वेगात फिरवली आहे, परंतु मनोज सकपाळ मागील मॅच प्रमाणे ओव्हरप्रमाणे याही ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. पहा, याही संघाची स्ट्रेंथ चांगली आहे. पहिल्या दिवशी जबरदस्त क्रिकेट दोन्ही संघांनी केलेलं आहे. त्यामुळे ही मॅच खूप महत्त्वपूर्ण असेल. इकडे जिंकायचं आणि सेमीफायनलमध्ये आपल्या टीमची जागा बनवायची, हा इरादा प्रत्येक संघाला करावा लागणार आहे. आणि यावेळेला फुल टॉस बॉल कव्हर्सला खेळलाय, चांगला स्ट्रोक आलाय जरूर, परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जर पाहिली तर 65 या ठिकाणी होताना पाहायला मिळते. मनोज सकपाळ चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवताना पाहायला मिळत आहेत. आणि जो धावफलक सुरुवातीला अगदी पुढे निघाला होता त्याला थोडंसं कंट्रोल करण्याचं काम मनोज यांनी केलेलं आहे. पुन्हा एकदा मनोज, परंतु समोर जर पाहिलं तर 45 वर खेळतात ऋषिकेश. यावेळेला मनोज यांच्या विरुद्ध मात्र सातत्याने याही अगोदर 2 वेळा त्यांनी प्रयत्न केले होते रिव्हर्स खेळण्याचा, स्विच हिट करण्याचा. पुन्हा एकदा प्रयत्न, परंतु मनोज यांनी जसे ते रिव्हर्ससाठी वळले अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला आणि त्यांना संधीच नाही दिली. धावसंख्या जर पाहिली तर 67 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोज सकपाळ आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा इरफान शेख. यावेळेला आणखीन एक चांगला फटका त्या ठिकाणी कव्हर्सला टोलावलाय आणि एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र दिला आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. पहा, या धावा खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि मनोज थोडेसे नाराज होताना पाहायला मिळाले, कारण एक धाव वाचवलेली तुम्हाला मॅचमध्ये घेऊन येते. कारण बागायतकर सर आपण पाहतो एका धावेने संघ जिंकतात, एका धावेने संघ हरतात सुद्धा. त्यामुळे एका धावेचं महत्त्व क्रिकेटच्या खेळात खूप मोठं आहे. 6 षटकांचा खेळ संपलाय बघता बघता. 68 धावा धावफलकावर आहेत. ऋषिकेश माळी खेळत आहेत 46 वर आणि 1 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. काय म्हणाल बागायतकर सर? 6 षटकात जी अपेक्षित धावसंख्या आहे ती तर रचली गेली आहे धावफलकावर, यात काही शंका नाही. त्यात मोठा वाटा आहे तो ऋषिकेश माळी, संजय होगाडेचा. आता मात्र बघावं लागणार आहे की ऋषिकेश माळी कसा काय सामोरं जाईल. पूर्ण तर सेट झाला आहे. आता मात्र 20-25 धावा येणं गरजेचं आहे या षटकात, कारण जर 18-20 धाव कुठल्या गेला तर साधारण 90चा एक जादूमय आकडा धावफलकावर निश्चित बघायला मिळेल. तर या ठिकाणी यानंतरच्या मॅचचा टॉससाठी सज्ज राहायचं आहे. जिम्नॅशियम इचलकरंजी उदय दाटुंदे साहेबांचा संघ आहे. अविनाशजी दबडे संघनायक आपण सज्ज राहायचं आहे. श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स संदीप पाटील साहेबांचा संघ आशुतोष अंबकर आपल्याला देखील सज्ज राहायचं आहे या ठिकाणी. आणि यानंतर कारण अगोदर जर पाहिलं तर 80 स्पोर्ट्स हा संघ अरुण तेली साहेबांचा आणि जलसिंग पाटील ज्या टीमचे कॅप्टन आहेत ऑलरेडी सेमीफायनल जाऊन पोहोचलेला आहे. दुसरी मॅच या ठिकाणी सुरू असताना पाहायला मिळत आहे. अमोल तेली यांच्या हातामध्ये शेवटचं षटक सोपवण्यात आले. नवी आणि महाराष्ट्र पोलीसला देखील बिलॉंग करतात. आणि इकडे जर पाहिलं तर संतोष कासवटकर टीमचे जे कॅप्टन आहेत आणि महाराष्ट्रातील एक नामवंत फिरकीपटू आहेत आणि बायकर मॅन देखील आहेत कोल्हापुरातील. पिंपळगाव टप्पाची स्पर्धा आम्ही विसरणार नाही, ज्या स्पर्धेमध्ये कृष्णा गवळी आणि स्वतः संतोष कासवटकर, सँडी मकवान, आय थिंक विकी हे सगळे एका टीममध्ये होते आणि भल्या संघांना पराभूत करण्याचा सपाटाच लावला होता. आणि काय गोलंदाजी केली होती. म्हणजे विशेष म्हणजे ते तिकडे आले होते, नुकताच कोल्हापुरात पूर आला होता, दोन्ही पाय अक्षरशः फाटले होते पुराच्या पाण्यामुळे, आणि तरीसुद्धा तिकडे काय जबरदस्त गोलंदाजी मला अजूनही आठवत आहे. आणि तेच बॅटिंगसाठी देखील दाखल झालेत. परंतु पाहूयात क्रिकेट आहे. यावेळेला पुलचा फटका येताना पाहायला मिळाला. ऋषिकेश 1 धाव पूर्ण करतायत. एका धावेने धावसंख्या पाहूयात पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 69 वर. 80चं टार्गेट, 80 पर्यंत संघ जाईल का ही चर्चा या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. कारण 80चा एक जेमतेम 80 पर्यंतची धावसंख्या मात्र एक सन्मानजनक असू शकते, कारण प्रतिस्पर्धी संघही तेवढाच बलवान आहे.
विके स्पोर्ट्स विनायक कारंडे साहेबांचा संघ हाही एक तगडा संघ आहे आणि इरफान शेख साहेबांचा असद फायटर संघ हाही एक तगडा संघ आहे. परंतु आता संतोष कासवटकर यांना आपण पाहतोय. यावेळेला अगदी कोलवा टप्प्याचा बॉल शॉर्ट फाईन लेगला अडवला जातोय. 1 रन तिकडे मिळणार आहे. ऋषिकेश माळी यांचं आणखीन एक अर्धशतक होईल का याची उत्कंठा सगळ्यांनाच आहे. या स्पर्धेत अगोदर अर्धशतक त्यांच्या नावावर आहे. 64 वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या त्यांच्या नावावर आहे. आणि आता जर पाहिलं तर 47 वर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. परंतु अमोल तेली यांना त्यांना थांबवावं लागणार आहे. पाहूया काय होईल. 70 वर आहे ही धावसंख्या. कोल्हापूर प्रीमियर लीगचा आज अंतिम दिवस आपण पाहत आहोत. ऋषी यावेळेला फटका टोलावलाय. पाहूया. पाहत राहिले. टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये. आणखीन एक अर्धशतक इचलकरंजी स्टार ऋषिकेश माळी यांच्यासाठी होताना पाहायला मिळतोय. काय खेळी केलीये. इनिंग बिल्डअप केली आणि सगळ्यांना प्रभावित केलं. नक्कीच चंदू सर, हा जो षटकार होता अतिशय देखणा षटकार होता. खऱ्या अर्थाने मी तर म्हणतो की आतापर्यंतचे 4 दिवस झाले, आजचा 5वा दिवस हा सर्वोत्कृष्ट षटकार असावा एखाद्या फलंदाजाकडून या स्पर्धेतील. यस एजाज कुरेशीची आठवण करून देणारा फटका देखील या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि नक्कीच या ठिकाणी आमचे श्रेयस त्यांना काहीतरी वेगळी उपमा देत आहेत. 76 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अमोल तेली यांच्यावर केलेले हे आक्रमण आहे. पहा टार्गेट किती राहील याची चर्चा आहे. कारण आता 53 वर ऋषिकेश माळी जाऊन देखील पोहोचले. संजय होगाडे यांच्याबरोबर एक चांगली पार्टनरशिप देखील त्यांनी केली. 7वा षटकार या डावातील देखील येताना पाहायला मिळाला त्यांचा. आणि ऋषिकेश माळी यांच्या नावाची चर्चा आज संपूर्ण कोल्हापुरात आहे. कारण बॅटिंगही दर्जेदार केली आहे त्यांनी मोठ्या मॅचमध्ये. हो यावेळेला भन्नाट वेग ऑफ स्टंपच्या बाहेर. काय वेग पाहायला मिळाला. वेग 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 आणि प्रचंड वेग. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. अमोल तेली यांनी जर पाहिलं तर वाईड यॉर्कर पेश केलाय. पहा शफल पहिलेच झाले होते त्याचा त्यांनी अंदाज घेतला. आणि ज्या वेळेला वाईड यॉर्कर शफल झालेल्या बॉलवर आला त्यांच्याकडे उत्तरच नव्हतं. आता या बॉलचं करायचं काय. परंतु हा विचार करेपर्यंत बॉल यष्टीरक्षकांकडे एवढ्या वेगात गेला की कळलं देखील नाही. तर इकडे अमोल यांनी कमबॅक केलेला आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 76 धावा धावफलकावर आपण असद फायटर टीमच्या पाहतोय. समोर विके स्पोर्ट्स एक मोठी मॅच आपण पाहतोय. यावेळेला फुल टॉस खराब बॉल पाहायला मिळतोय. पाहूया किती लांबवर जाईल. आणि तिकडे कॅच तर पकडली जाते परंतु त्याच वेळेला पंचांचा इशारा येतोय. नो बॉल. बीमर. विकेट तर आली परंतु हा बीमर होता आणि त्याचा या ठिकाणी फायदा. यानंतर जर पाहिलं तर आता फ्री हिट देखील असणार आहे. धावसंख्या 79 वर पोहोचलेली आहे. या स्पर्धेमध्ये 8 षटकांच्या मॅचमध्ये 114 धावांचा पाठलाग होऊ शकतो हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे एक चांगलं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघाची स्ट्रेंथ पाहून मात्र एक मोठं आव्हानही ठेवायचं. इकडे 55 वर खेळत आहेत ऋषिकेश माळी. यावेळेला मात्र फ्रीडचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आले तिकडे. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 80 धावा धावफलकावर पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. असद फायटर पहा या टीमने खूप चांगली पद्धतीने कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग केली. प्रत्येक बॉलवर षटकार नाही मारायला गेले. बॉलची वाट पाहिली. त्यामुळे ही इनिंग बिल्डअप होताना पाहायला मिळाली आहे. आणि आज खऱ्या अर्थाने आमच्यासाठी देखील कोल्हापुरातील हे 2 दिवस कोल्हापूरच्या मोजक्या खेळाडूंचं क्रिकेट आम्ही पाहत होतो. परंतु कोल्हापूरच्या एवढ्या साऱ्या खेळाडूंचं क्रिकेट पाहण्याची संधी मनोजी संकपाळे आपल्यामुळे आणि संपूर्ण आयोजन कमिटी जिल्ह्याचं क्रिकेट पाहण्याची संधी मिळते. यावेळेला कोलवा टप्प्याचा बॉल होता. त्याला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाईनलेगच्या दिशेने जातोय. संतोष कासवटकर आणि ऋषिकेश माळी दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि त्या प्रयत्नात रनआउटच्या स्वरूपात विकेट आलेली आहे. आणि धावसंख्या एका सन्मानजनक स्थितीच्या दिशेने कारण 81 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 82 धावांचा करायचा आहे पाठलाग. दोन्ही टीमची स्ट्रेंथ जर पाहिली तर ही मॅच चांगली होण्याची अपेक्षा या ठिकाणी असणार आहे. कारण 82 धावांचा पाठलाग करताना ज्यावेळेला दुसऱ्या धावात सुद्धा मात्र मनोज सकपाळ आणि कंपनी उतरेल ना त्यावेळेला त्यांच्याकडूनही तोच प्रयत्न असणार आहे. परंतु त्यांना संतोष कासवटकर या जादूगाराचा सामना करायचा आहे. मी विनंती असेल अविनाश दबडे आशुतोष अंबपकर दोघांनाही विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. जिम्नॅशियम इचलकरंजी आणि श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल कोणताही विलंब न करता चला या टॉस करण्यासाठी आपण या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. त्याचबरोबरीने जर पाहिलं तर उदयजी धातुंडे साहेब आणि संदीप पाटील साहेबांची ही टीम आपल्याला पाहायला मिळते. 1 डाव संपलाय. 1 डाव मात्र बाकी आहे. आणि आता
दुसऱ्या डावामध्ये काय होणार हे ऐकण्यासाठी, ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी कोल्हापूरकर गेल्याही वर्षी मात्र आतुर होते आणि याही वर्षी असे महाराष्ट्रातील सुपरस्टार समालोचक जुन्नर भूषण आणि शिवनेर भूषण सुद्धा ज्यांना नुकताच मिळालेला आहे, असे आमचे आदरणीय समालोचन ज्यांच्याकडून समालोचनात खूप काही आम्हाला शिकायला मिळालं, असे मनोज बेल्लेकर सर यांना आमंत्रित करतो आणि त्यांच्या जोडीला मॅन फ्रॉम कासारडे सुपरस्टार अमोलजी जमदाडे सर. कॅप्टन आलेत का? इचलकरंजी जिम्नॅशियम आणि महालक्ष्मी स्पोर्ट्स टॉस इनिंग ब्रेक मध्ये अपेक्षित होता. आशुतोष अंबकर आणि अविनाश दबडे, चला दोन्ही कॅप्टन या ठिकाणी त्वरित दाखल व्हायचं आहे. टॉस इनिंग ब्रेक मध्ये अपेक्षित आहे. 7 ओव्हरमध्ये एटी स्पोर्ट्स ऑलरेडी सेमीफायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल, महाराष्ट्रातील 2 असे समालोचक ज्यांचं समालोचन ऐकण्यासाठी अख्खा महाराष्ट्र आतुर असतो, त्यांना आमंत्रित करतोय या दुसऱ्या डावासाठी. धन्यवाद चंदू सर, धन्यवाद विजय बागादर सर. एक बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. निरंजन पाटील गंड्या डायमंड स्टोन क्रशर आणि सुहास पाटील ज्ञान टूल्स फार्म यांच्या माध्यमातून या ठिकाणी 3,000 रुपयाचं बक्षीस आहे. जर इथे VK स्पोर्ट्स क्लब संघ जिंकला तर 7 ओव्हर या ठिकाणी निश्चितप्रमाणे जे संपलेले आहेत. 7 ओव्हरचे सामने निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धापडकरती धावसंख्या जर आपण पाहिली निश्चितप्रमाणे इथे टोटल स्कोअर जो बनवला गेला आहे तो 81 धावा 3 गाड्यांच्या मोबाईल ठिकाणी बनवल्या गेल्या. त्याच्यामध्ये एक सिंहाचा वाटा ज्या खेळाडूचा आहे त्याचं नाव आहे ऋषिकेश माळी, ज्याने 56 धावा नॉट आऊट 25 चेंडूमध्ये आपल्या संघासाठी बनवल्या. अर्धशतक परत एकदा पाहायला मिळालं ऋषिकेश माळी याचं, त्याचं या ठिकाणी मनापासून कौतुक असणार आहे. 81 धावा बनवल्या. चला फलंदाज VK स्पोर्ट्स कॅप्टनला विनंती, चला मनोज संपाळ आपण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवणं गरजेचं राहणार आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ठिकाणी अगदी आपण पाहतोय जी जाताना पाहायला मिळते. त्याच्यामध्ये अगदी आपण पाहिलं आघाडीच्या जोडीमध्ये सुशांत खोत, ज्याने या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे, तो सुशांत खोत आहे. आणि त्याच्या जोडीला जर आपण पाहिलं तर प्रशांत धनगर PD या नावाने फेमस असणारा खेळाडू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. निश्चितप्रमाणे गतवर्षी पण आणि याही वर्षी पण मला आणि अमोल सरांना निश्चितप्रमाणे सेवा करण्याची संधी दिली, पण यावर्षी 4 चांद गेले अमोल सर. निश्चितप्रमाणे मालवणीचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला गेला हर्षद बादल चौधरी यांचा. आणि त्याबरोबर अगदी आपण पाहतोय जो आवाज आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला, भारताच्या बाहेरसुद्धा शारदा स्टेडियमवरती मराठी समालोचन ज्यांनी केलं त्या आदरणीय चंद्रकांत शेट्टे सर, चंदू सर निश्चितप्रमाणे या स्पर्धेसाठी आले. आणि खूप बिझी शेड्यूल असतं, पण अगदी वेळात वेळ काढून चंदू सर या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत, बादल चौधरी सर ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना मनापासून धन्यवाद देईल की आपण आलात आणि या स्पर्धेला 4 चांद लागले गेलेत असं मध्ये हरकत नाही. 81 धावा बनवलेत, 82चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. आणि आघाडीची जोडी अगदी आपण पाहतोय, एका बाजूला सुशांत खोतला आपण पाहणार आहोत आणि एका बाजूला त्याच्या जोडीला प्रशांत धनगर. एक सुशांत आहे आणि एक प्रशांत आहे, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाजीवरती सचिन अर्दाळकर अर्थात छावा
याला आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहोत. या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक पूर्ण करणारा सुशांत आहे. आणि स्ट्राईकला सुशांत आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. नॉन ट्रॅकच्या बाजूला आपण पाहतोय प्रशांत त्याला. डगआउटमध्ये अगदी आपण पाहतोय खूप मोठी चर्चा मैदानाच्या आतमध्ये जे काय घडलं जातं त्याची चर्चा निश्चितप्रमाणे डगआउटमध्ये सुद्धा होताना पाहायला मिळाली की 81 झाल्या, आता 82चा पाठलाग करायचा आहे. तो करत असताना कशा प्रकारची कामगिरी करावी लागेल ही चर्चा डगआउटमध्ये सुद्धा खेळाडूंच्या दरम्यान होताना पाहायला मिळाली, कोचच्या दरम्यान आणि संगमनेर दरम्यान होताना पाहायला मिळाली. पहिला चेंडू आहे छावाचा. इथं अगदी आपण पाहतोय मिडलला चेंडू. शतरक्षक तो अगदी दूरपर्यंत चेंडूवरती पोहोचलाय. पहिली सिंगल येताना पाहायला मिळाली. तुम्ही पहा इथं जर 82 धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल ना तर इथं कमसे कम पहिल्या पॉवर प्लेमध्ये 25 सुरुवात करावी लागेल. एवढं झालं त्याच्यावरती थांबून चालणार नाही. तुम्हाला कमसे कम पहिल्या 4 ओव्हरमध्ये 50+ हे टार्गेट ठेवावं लागेल 4 ओव्हरमध्ये, तर तुमचा धावफलक हा 82 पर्यंत पोहोचू शकतो. नॉनट्रॅकच्या बाजूला सुशांत आपण पाहतो एका धावसेकंदाने खातं खोललंय. आता स्ट्राईकला प्रशांत धनगरला आपण पाहणार आहोत. छावा तयार. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय प्रशांत पिढीच्या बॅटमधून पोहोचलाय. डीप तडब्याला सीमारेषेच्या बाहेर आहे. हा खणखणीत चौकार आहे. डावातला पहिला चौकार आलाय. 4 रन. लाजवाब फटका आहे. प्रॉपर टायमिंग या फटक्यामध्ये पाहायला मिळालं आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये जर सुरुवात मनोज सर तुमची चांगली झाली तर शेवट निश्चितपणे चांगला होतो. म्हणजे आपण सातत्याने पाहतो की शर्टचं आपल्या पहिलं बटन मनोज सर शर्टचं पहिलं बटन जर व्यवस्थित लागलं ना तर बाकीची सगळी बटणं आपोआप व्यवस्थित लागतात. त्यासाठी काजे पण व्यवस्थित लागतात, नाही तर कधी कधी बटन व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे सगळ्यांचं काम व्यवस्थित होणं गरजेचं असतं. पहिला चौकार तर आलाय प्रशांत पिढीच्या बॅटमधून. परत एकदा इथं आपण पाहतोय समोरच्या बाजूला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षण दूरवरील चेंडूवरती तिथे चेंडू कव्हर केलाय. क्षेत्ररक्षण लाजबाब एकच धाव आहे. हे क्षेत्ररक्षण महत्वाचं आहे. धावा वाचवणं गरजेचं असतं. इथं वाचवल्या गेलेल्या आहेत. कारण याच्या अगोदर अगदी आपण पाहिले ह्या 81 झाल्यात ना त्याचं कारण पण तेच आहे. क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला मिळाले सातत्याने. एक चौकार आपण पाहिला होता ना इथं त्यावेळेस अगदी आपण पाहिलं की क्षेत्ररक्षण खराब झालं होतं. एकही धावण होती तिथं चौकार आला होता. त्यानंतर 2-3 वेळेस झेल सुटले गेले. एकदा रनआउट सुटला गेला. या चुका आहेत. या दरम्यान यावेळेस क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू पोहोचेल सुशांतच्या बॅटमधून सीमारेषेच्या बाहेर आहे. हा चौकार चौक आहे. केपीएलचा आलेला हा खणखणी चौकार. पहिला चौकार जर आपण पाहिलं तर प्रशांतच्या बॅटमधून आणि दुसरा चौकार सुशांतच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या आता मात्र आकार घेते 10 वरती. जबरदस्त सुरुवात आहे. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती म्हणजे टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर आलंय विनायक कारंडे स्पोर्ट क्रिकेट संघाकडून. छावा याच्यावरती परत एकदा आक्रमण केलं. चेंडू समोरच्या बाजूला पोहोचला. एक टप्पा खात 4 रन चौकार आहे. काय फटकेबाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. इथं अगदी आपण पाहतोय सुशांतच्या बॅटमधून. म्हणजे या खेळाडूचं कौतुक जर आपण पाहिलं तर सातत्याने केलं गेलं. कोणाच्या वतीने ते इंद्रजित कारंडे सरांच्या माध्यमातून. मी फक्त 500 पॉईंटला घेतलेला खेळाडू आहे, पण मला माहिती नव्हतं त्याची किंमत आता फक्त 500 नाही, त्याची किंमत आता वाढली जाईल. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तुम्ही किती पॉईंटला विकत आला हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्हाला तिथून पुढची तुमची किंमत वाढवणं गरजेचं असतं. दोन चौकार आणि यात्रा सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जाईल. हे चांगलं क्रिकेट आहे. 2 चौकार त्यानंतरच एक सिंगल येताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापळकर धावा संख्या 15 धावा आहेत. 15 रन. 2 चौकार येताना पाहायला मिळालेत आणि त्यानंतर एक सिंगल येताना पाहायला मिळाले. यात्रा अगदी आपण पाहिलं पहिला चेंडू, या पहिल्या षटकाचं वर्णन आपण करूया. एक सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं त्याच्यावरती एक चौकार येताना पाहायला मिळाला पॉईंटच्या दिशेने. त्याच्यानंतर अगदी आपण पाहिलं तिसरा चेंडू, त्याच्यावरती चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. त्याच्यावरती एक सिंगल येताना फक्त पाहायला मिळाली. आणि चौथा चेंडू अगदी समोरच्या बाजूला चेंडू लॉंग ऑनला चेंडू खेळला. एक टप्पा खात चेंडू सीमारच्या बाहेर पोहोचला. पुढचा चेंडू ओव्हर पिच पडला, त्याचा खरपूस समाचार घेतला. अगदी सीमारेषेच्या नजदीक चेंडू एक टप्पा खात चौकारांना पाहायला मिळाला. आणि शेवटचा चेंडू अगदी डिफेन्स केला, गॅपमध्ये चेंडू ढकलला, एक सिंगल घेतली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. सचिनच्या गोलंदाजीवरती अर्थात छावाच्या गोलंदाजीवरती 15 धावा आल्यात. उर्वरित अगदी आपण पाहिले तर 36 चेंडू बाकी राहिले, 67 धावा बनवायच्या आहेत.
इथं ऑन स्क्रीन सुद्धा बरीचशी लहान लहान मुलं. आज रविवारचा दिवस आहे, तुम्ही रविवारचा दिवस सोडा, बावड्यामध्ये क्रिकेटची स्पर्धा असेल ना, रविवार नाही सोमवारी जरी फायनल असेल, सुट्टी शाळेत कारण काय, मैदानावर मॅच चालू आहे, जावं लागत. सरळ सांगतात. इथे बिघिड केलाय, गॅपमध्ये चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या जवळपास की बाहेर आहे. हो, चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. 2 धावा आल्यात. तिसरीचा प्रयत्न आणि संधी होती नॉट ट्रॅकच्या बाजूला चेंडू लावण्याची, परंतु एकच टार्गेट होतं की बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक नव्हता, त्यामुळे चेंडू फेकला गेला. तिथं 3 धावा आल्या आणि धापलक पुढे जाऊन पोहोचला. धापलक धावा संख्या 18 धावा धापलकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सगळ्यांनी घेतलेलं कष्ट आहे, या कष्टातून उभी राहिली क्रिकेटची स्पर्धा. KPL फक्त एक सुरुवात केली गेली पहिल्या पर्वाची, पण जसं अगदी दुसरं पर्व आलं, तिसऱ्या पर्वाची चाहूल पण लागली की पर्व तिसऱ्यात काय, म्हणजे कृष्णा सरांशी बऱ्याच जणांनी संपर्क साधलाय, नंदकुमार उल्पेशी बऱ्याच जणांनी संपर्क साधलाय. या दरम्यान मिडॉनला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आहे, सुरक्षित निश्चितप्रमाणे फलंदाज आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आत्ताचा चेंडू डॉट आल्याने मला वाटतं इथे इनिंग मधला या डावातला पहिला डॉट बॉल इथे येताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. काय जबरदस्त अगदी घेतलेलं वसा म्हणूया. एखाद्या गोष्टीचा विडा उचलणं म्हणजे त्यासाठी दिवस रात्र झगडावा लागतं आणि हे प्रयत्न पाहायला मिळालेत KPL कमिटीच्या वतीने. हो 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 हो, उंची खूप आहे, लांबी थोडीशी कमी आहे, परंतु फाईन लेगला चेंडू पोहोचलाय. तिथं क्षेत्ररक्षक तैनात आणि त्या दरम्यान 2 धावा आल्यात. आक्रमण होतं ना या ठिकाणी अगदी आपण पाहतोय प्रशांतच्या बॅटमधून. धापलक वाढलाय, धापलकावरती धावत संख्या तर अगदी आपण पाहिली 20 धावा. प्रशांत धनगर स्ट्राईकला आहे, नॉन ट्रॅकच्या बाजूला सुशांतला आपण पाहतोय. 20 रन. गोलंदाज स्वतः कर्णधार आहेत संतोष कासवतकर. यावेळेचा चेंडू सुरेख होता. चेंडू इतका वेगाने वळलाय की कदाचित एखाद्या घाटामध्ये स्टिअरिंग वळताना सुद्धा एवढी स्टिअरिंग पटकन वळावं लागत नाही, तेवढ्या वेगात चेंडू वळताना पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट आहे, संघाची गरज ओळखली आहे, मेरिट के हिसाब से बल्लेबाजी. चांगली विकेट आहे, फलंदाजीला पोषक विकेट आहे. खरं तर धन्यवाद द्यावे लागतील क्युरेटर्सना, चांगली विकेट बनवली आहे. पाठा विकेट आहे. ऑफ्टमोरचा चेंडू यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉईंट क्षेत्ररक्षक आणि त्या दरम्यान डिपिस्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. जोपर्यंत चेंडूवरती नियंत्रण मिळणार आहे, धावसंख्या धावफलकावरती पाहिली आहे 1, धावसंख्या पुढे जाते आहे 21, जो गणेशाचा क्रमांक आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपल्याला कृष्णांत पिंगळे सर देखील पाहायला मिळतात. पिंगळे सर, आपलं मनापासून स्वागत आहे. मला वाटतं कृष्णांत पिंगळे सर जवळपास 15 ते 20 दिवस रात्री झोपलेच नसतील, इतके परिश्रम आणि मेहनत या स्पर्धेसाठी आहे. खरं तर सगळ्यांचं सहकार्य आहे आणि सगळ्यांचं कौतुक आहे. गोलंदाज तयार आहे, यावेळेला स्वीप करायचा आहे, बैठक शॉट खेळायचा होता, बॅटनी बॉलमध्ये संपर्क नाही आहे, चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये आलाय, धावसंख्या थांबली आहे 21 वरती. षटक क्रमांक 2 ची सांगता, पाठलाग करायचा 82चा, धावसंख्या धावफलकावरती आहे बिनबाद 21. दमदार, असरदार, किफायती सुरुवात आहे विनायक कारंडे स्पोर्ट क्रिकेट संघाची. 30 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी सर 61 धावांची आवश्यकता आहे. स्क्रीनवरती आपण पाहतोय फारसा अवघड नाहीये, म्हणजे जर अगदी आपण पाहिलं तर 30 चेंडू बाकी राहिले, 30 चेंडूमध्ये 61, तसं फारसा अवघड नाहीये, पण तितकं सोपं पण नाहीये. कारण आम्ही इथं पाहिलेलं आहे 48 चेंडूमध्ये 48 झाल्यानंतर अगदी सामना 3 चेंडू 3 वरती सुद्धा येताना पाहायला मिळाला होता. चला सलीम भाई सर बघा एकाच हाताखाली आणि सातत्याने असतं की जे आपल्या डोक्यामध्ये टार्गेट आहे ना ते कम्प्लीट आहे. स्कोररची भूमिका काय की मला सर लिस्ट पाहिजे, मला टॉसच्या अगोदर ती लिस्ट द्या लवकर. तिसऱ्या मॅचचा सामन्याचा टॉस आपल्याला करायचा आहे, प्लेइंग 11 पहिली द्या, चला लवकर. कुठलीही गोष्ट असू द्या, ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी माणसाला वेड व्हावं लागतं, बेभान व्हावं लागतं. त्यासाठी मात्र अतोनात दिवस रात्र डोक्यामध्ये फक्त एकच ठेवायचं असतं, आपलं लक्ष्य काय किंवा आपल्या डोक्यामध्ये काय. एका वाक्यात तुमच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवेल, पण थोडासा वेळ मिळाला की रवी आलाय. रवी पावरा गोलंदाजीवरती तयार, 30 चेंडू 61, गोलंदाज तयार आहे आणि स्ट्राईक लाग आपण पाहिलं फलंदाज प्रशांत याला आपण पाहतोय.
आणि रवी पावरा लेदरचा प्लेअर निश्चितप्रमाणे आहे. परफेक्ट यार करण्याचा प्रयत्न तिथे शतरक्षक तैनात. एक सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाणार नाहीये. एक सिंगल आली दापलकरती धावसंख्या वाढेल. टोटल स्कोर असेल ते आता 22 बिनबाद 22 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळतंय सगळ्यांचं लक्ष VK स्पोर्ट्स क्लब या संघाकडे लागले गेलं. काल शरद पाटील स्पोर्ट्स क्लब आणि त्यांच्या विरोधात अगदी आपण पाहिलं महालक्ष्मी स्पोर्ट्स. त्याच्या अगोदर फोर्स फिटनेस या टीमवरती बऱ्याच जणांचं लक्ष लागलं गेलं होतं कारण नितीन माटुंगे होतं. काल आपण म्हणजे ही टीम आपण खेळते ना आता असत फायटर इरफानबाईची टीम निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. काल इरफानबाईंचं मनोगत घेतलं. त्यांनी सांगितलं का माझ्या संघातला म्हणजे माझ्या गावचा प्लेअर दुसऱ्या टीममध्ये शरद काशीत पण माझा सपोर्ट नितीन माटुंगेला का तो माझा फेवरेट प्लेअर आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. फेवरेट कोण कोणाचं असू शकतं एक उदाहरण सांगेल. रवी परत येतं तयार आहे. उजव्या हाताने निश्चितप्रमाणे मारा करतोय. समोरच्या बाजूला फलंदाज सुशांत इथे इथे वाईड बॉल उजव्या एष्टीच्या बराचसा बाहेर असावा आणि पंचांच्या दोन्ही जमिनीला समांतर झालेत. वाईड बॉल आहे. पहिली मॅच ज्या दोन संघांमध्ये काल झाली तीच मॅच संध्याकाळी दोघात झाली. तिसरी पण झाली. सुपर ओव्हर पण झाली काल. शेवटची मॅच शेवटचा सामना शरद काशी स्पोर्ट्स आणि श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स. आणि इथे फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू काही परफेक्ट निश्चितप्रमाणे बॅटवरती येऊ शकला नाहीये. सातत्य काय तुम्ही पहा रवीने जेवढे चेंडू टाकले ते सगळे यॉर्कर लाईनचे होते. हे सातत्य आहे. जसप्रीत बुमराला तुम्ही पाहिलेलं आहे गोलंदाजी करत असताना तो एवढे परफेक्ट यॉर्क का करत असेल. एक सराव करणं गरजेचं असतं आणि त्यांनी सराव कसा केला असेल बरं. तो दुपारच्या वेळेस सराव करायचा आणि सराव करत असताना दुपारच्या वेळेस त्याची आई झोपलेली असायची आणि त्या भिंतीवर चेंडू जो टाकायचा ना तो सातत्याने आवाज यायचा. या दरम्यान आपण पाहतोय समोरच्या बाजूला चेंडू खेळला. शतरक्षक दुर्बिणी चेंडूवरती पोहोचतो. एक सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नकार दिला गेला. एक सिंगल एका सिंगलचे रूपाने दापलक पुढे जाऊन पोहोचेल. 24 धावा दापल करतात. समीकरण एकदा आपण पाहू. 26 चेंडू बाकी राहिलेत. 58 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. दुपारच्या वेळेस अगदी सराव केला जायचा ना दुपारच्या वेळेस सराव केला जायचा ना तर आईची झोपमोड व्हायची. मग आई त्याला बोलत असायची अरे काय सातत्याने तुझं ते सारखं टक 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 आवाज. माझी झोपमोड होती. मग त्यांनी एक जागा निवडली. ओ इथे मात्र उंची आहे. जेल झाला. काय संतोष का हे कॅप्टन इनिंग मैदानाच्या आतमध्ये इथे जेल झालाय आणि बॅटर आउट. फलंदाज बाद झालाय. प्रशांत धनगर पिढी. अप्रतिम झेल संतोष कासवतकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. काही क्षेत्ररक्षक असतात आपल्याला पॉईंटचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. खरं तर त्याचा झेल होता मात्र तो फक्त चेंडूकडे पाहत राहिला आणि संतोष कासवतकर यांनी अचूक असा येऊन झेल टिपला. म्हणजे सर जे खेळाडू सरावापासून थोडेसे दूर असतात ना म्हणजे काय काय आम्ही क्षेत्ररक्षक सर असे पाहिलेले आहेत चेंडू अगदी त्यांच्या डोक्यावरती येऊन पडायचा बाकी असतो तरी देखील त्यांना वाटतो की हा झेल माझा नाही आहे हा झेल दुसऱ्याचा आहे. असं चित्र मैदानात आपल्याला पाहायला मिळालं. तुम्ही तरी क्षेत्ररक्षकाचा किस्सा सांगताय. काही ठिकाणी मी आता कुठेतरी प्रोफेशनल पंच आलेत. काही ठिकाणी पूर्वीच्या काळी टीम्स असायचे त्यातले चांगले प्लेअर असायचे अंपायर म्हणून बरोबर. काही ठिकाणी जर अगदी आपण पाहिलं ना तर काही ठिकाणी असं पण झालंय की जे अंपायर म्हणून होते ना झेल उडल्यानंतर त्यांनी प्लेअरला बाजूला केलंय. अंपायरनीच काही झेल घेतलेत विसरले त्यावेळेस पंच की मी प्लेअर आहे की अंपायर आहे. हे होतं. हे केव्हा होतं ज्यावेळेस आपण एखाद्या क्षेत्रामध्ये वाहून घेतो त्याशिवाय होत नाही. होतं असं कधी कधी. इथे पहिली विकेट आली प्रशांत धनगरच्या रूपाने. मनोज संगपाळ न्यू बॅटर कॅप्टन मैदानाच्या आत. स्ट्राईकला रवी गोलंदाज रवी. हलक्या हाताने चेंडू यात्रा जो ढकललाय तिथे एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. धाबळका धावसंख्या 25. 3 षटकं संपली. 25 धावा दापाल करतेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये रवीचं कौतुक करावं लागेल. या ओव्हरमध्ये रवीने धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 4 धावा. पहिल्या षटकात 15 दुसऱ्या षटकात 7 तिसऱ्या षटकात 4. गोलंदाजांचं कमबॅक आलेख हा फलंदाजीचा थोडासा
खाली खाली येताना पाहायला मिळालाय. गोलंदाजाने कमबॅक केले. 3 षटकं संपली. 25 धावा फलकावरती आहेत आणि आता जर आपण पाहिलं समीकरण बाकी राहिले 24 चेंडू आणि बनवायचे आहेत 57 धावा निश्चितप्रमाणे या ठिकाणी ज्या बनवायच्या बाकी राहिल्या आहेत. एक किस्सा निश्चितप्रमाणे पूर्ण करू. आईची झोपमोड व्हायची, भिंतीवरती जाऊन टाकले जायचे. मग त्याने एक जागा निवडली. भिंत आणि जमीन याच्यामध्ये कोपरा असतो बरोबर. त्या कोपऱ्यामध्ये जो बॉल जर टाकला आवाज येत नाही आणि मग तिथे त्यांनी सराव केला. जसप्रीत बुमराहने बरोबर तिथे चेंडू टाकायचा. हा सातत्याने केलेला सराव आहे आणि त्याच्यानंतर परफेक्ट यॉर्क टाकण्याची सवय लागली ते जसप्रीत बुमराहला. हे कहाणी आणि किस्से आहेत. नवीन गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्कवरती तो शिवकुमार यादव. अमोल सर 24 चेंडू 57चा सामना बाकी आहे. काय वाटतंय? 24 चेंडू आणि 57 धावा बनवणं तितकंसं सोपंही नाही आहे आणि अवघडही नाही आहे. मात्र एकमेव जमेची बाजू आहे जो जबरदस्त लईमध्ये आहे आणि या परिसरातला अगदी प्रचलित खेळाडू मनोज संकपाळ मैदानामध्ये दाखल झाला आहे आणि विनायक कारंडे स्पोर्ट क्रिकेट संघाला सामना जिंकायचा असेल तर मनोजची विकेट प्राइज विकेट आहे. समोर खेळला सुंदर फटका बॅटवरती घेतला. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्हचा फटका आणि त्या दरम्यान आली एक धाव. तुम्ही पाहताय लॉंग ऑन एरियामध्ये एकेरी धावेने मनोज संकपाळने आपलं व्यक्तिगत योगदान दिले आतापर्यंत 2 धावांचं आणि धावसंख्या पुढे गेली आहे 26 वरती. जबरदस्त लढत आहे. विनायक कारंडे सर देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्याच पद्धतीने त्यांच्या समवेत इंद्रजित कारंडे सर देखील आपल्या टीम्सला सपोर्ट करण्यासाठी आणि इतर सगळे आमचे मान्यवर आहेत. ऑर्पिस चेंडू स्लॉटमध्ये ताकद एलिव्हेशन पाहायला मिळणार आहे का? चेंडू लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय हाय हॅलो करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे एक टप्पा गेलाय. आलाय संजीवनी चौकार. एक चांगला फटका अगदी समोरच्या बाजूला चेंडू टाकला गेला होता आणि सुशांतच्या बॅटमधून आला चौकार. एवढ्या वेळ म्हणजे पहिल्या षटकामध्ये सुशांत अफलातून कामगिरी करत होता. पुढच्या षटकापासून दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये सुशांत स्ट्रगल करत होता पण चौथ्या षटकामध्ये परत येतं शिवकुमारच्या विरोधात आक्रमक झालाय. एक चौकार आलाय आणि धावफलक वाढला 30. स्ट्रायकिंग ला फलंदाज तयार सुशांत खोत. जबरदस्त लईमध्ये आहे. चुकीचा फटका खेळलाय का? चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत गोलंदाज पोहोचला. हो 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 काय एफर्ट केलाय. जबरदस्त लाजवाब. एकदा जोरदार ट्रायनचा आपण गजर करूयात गोलंदाज शिवकुमार साठी आणि त्याने मात्र वापसीचा बिगुल वाजवलाय का? ही कॅच या मॅचला टर्न करेल का हे देखील या मॅच मध्ये पाहावं लागणार आहे. आता मात्र खांदे जे झुकलेले होते ते खांदे आता मात्र एकाएकी उत्स्फूर्त त्यांच्यामध्ये दाद भरली गेली आहे. ताकद आली आहे. एनर्जी आली आहे. एका कॅचने हा सामना टर्न होईल का हे देखील या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्याला बघावं लागेल. आणि महत्वाची विकेट आली आहे ज्याने या सिरीज मध्ये पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकवलं होतं तो फलंदाज सुशांत खोत. बडी मछली जाले में मोठा मासा आता मात्र गळाला आलाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय लल्लन मैदानामध्ये दाखल झालाय. 11 चेंडूत 18 धावसंख्येची खेळी सुशांत खोतची या ठिकाणी अगदी आपण पाहिली. उजवेष्टीच्या थोडासा बाहेरचा चेंडू उंचीवरती निश्चितप्रमाणे पोहोचला गेला. निर्जन स्थळी चेंडू पोहोचला असं वाटलं होतं पण गोलंदाजाचं एफड आहे. सिंहाचा वाटा आहे. खूप दूरवरचा प्रवास अगदी सर्कलच्या जवळ धावत पळत जाऊन निश्चितप्रमाणे घेतलेला त्यांनी झेल आपल्याला जो पाहायला मिळाला आणि शिवकुमारला मिळालं एक सगळ्यात मोठं यश आहे कारण सेट झालेला फलंदाज इथं सुशांत बाद होताना पाहायला मिळालेला आहे. चला यानंतरच्या सामन्याचा टॉस अजूनही झालेला नाही तर सामना तुमचा फक्त आणि फक्त 6 षटकांचा किंवा 5 षटकांचा होईल ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. थँक्यू. ललन स्ट्रायकिंग ला तयार आहे. गोलंदाज तयार आहे. लेग स्टिकवरचा चेंडू प्लिक केला. रेस्ट ऑफ द प्लिकचा फटका मनगडाच्या साहाय्याने चेंडूला टर्न केलंय. चेंडूला डिस्क एरियामध्ये दुसरी धाव जलद गतीने पळून पूर्ण केली गेली आहे. मनोज संकपाळ आणि त्याच्या साथीला लल्लन ही जोडी मैदानामध्ये आहे विनायक कारंडे स्पोर्ट क्रिकेट संघाच्या बाजूने. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर असद फायटर ज्याने खूप चांगली खेळी या संपूर्ण सिरीजमध्ये केली आहे. अजून विजयासाठी जर पाहिलं तर 50 धावांची आवश्यकता आहे. 20 चेंडूंचा खेळ आहे. 50 धावांची गरज आहे. तोडफोडवाली फलंदाजी आवश्यक आहे. षटकार चौकारांची आता मात्र गरज आहे विनायक कारंडे स्पोर्ट क्रिकेट संघाला. परफेक्ट यॉर्क फुल टॉस शिवकुमार अजून एक विकेट घेताना पाहायला मिळालाय. हो गई गलती हो गई भूल. दांडी 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 गुल. बॅट आउट. लल्लन
धक्का क्रमांक 3. याच्या अगोदरची गोष्ट निश्चितप्रमाणे आपल्याला परत एकदा सगळ्यांपर्यंत पोहोचावी लागेल. 2 धावा घेत असताना मनोज संगपाळ का थांबला होता? याच्या अगोदर 2 धावा आपण 2 धावा घेत असताना का पॉपिंग क्रीजवरती बॅट व्यवस्थित टिकली गेली नव्हती? शॉर्ट रन आहे की काय, मी पोचलोय नाही आहे की नाही हे प्रश्नचिन्ह होतं. म्हणून थोडासा पुढे गेला, शंका निर्माण झाली, परत माघारी आला, बॅट व्यवस्थित टेकवली आणि नॉन ट्रॅकच्या बाजूला गेला. तिथं 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाला. पण पुढच्या चेंडूवरती परफेक्ट यॉर्क आला आणि बॅटर इथे आउट होताना पाहायला मिळाला. चांगला चेंडू आहे, अप्रतिम यॉर्कर लेनचा चेंडू. आम्ही सातत्याने सांगत असतो की तुम्ही जर चर्चा करत असताल तर कट्ट्यावरच्या गप्पा, घरामध्ये पप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा खूप चांगला असावा आणि तो चांगला टप्पा गोलंदाज शिवकुमारच्या माध्यमातून एक परफेक्ट यॉर्कर, एक अप्रतिम झेड, अवघड झेल, जबरदस्त टिपलाय. चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करत असताना असत फायटर क्रिकेट संघासाठी गोलंदाज शिवकुमारला आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. अमोल वाडकर स्ट्रायकिंग येईलला तयार होईल, मात्र स्ट्राईकला जास्तीत जास्त मनोज संगपाळला येणं गरजेचं आहे विनायक कारंडे स्पोर्ट क्रिकेट संघासाठी. चांगला फटका एकदा आपण पाहतोय अगदी कव्हरच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षण सुरेख केलं गेलं आणि इथे 2 धावा आरामात येताना पाहायला मिळाल्यात. चांगला फटका होता, 2 धावा आल्यात आणि या 2 धावा संख्येत आपलं 34, 3 बाद 34. षटक क्रमांक 4 ची सांगता झाली आहे. आता मात्र जर आपण पाहिलं तर अवघ्या 18 चेंडूंचा खेळ आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 48 धावांची गरज आहे. सेम सिच्युएशन, अशीच धावसंख्या आपल्याला भारत पाकिस्तान सामन्यामध्ये पाहायला मिळाली होती सर. वर्ल्ड कपचा सामना आपल्याला आठवावा लागेल, मात्र त्यावेळेला विराट कोहली मैदानामध्ये होता, यावेळेला मनोज संगपाळ आहे. इथं मनोज संगपाळला तीच करामत करून दाखवावी लागणार आहे. ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतोय रोलरवरती सुद्धा बराचसा मित्रपरिवार आहे आणि कॅमेरामनने त्यांना कॅप्चर केलं आहे आणि तिथं रोलरवरती असणारा माझा मित्रपरिवार अगदी तिथं बसून क्रिकेटचा अंदाज घेतोय. त्याही मित्रपरिवाराचं मी मनापासून एखादी कौतुक करेल, त्यांचे मनापासून स्वागत. कॅमेरामन आशिक त्यांचं मनापासून कौतुक. शेवटचे 18 चेंडू बाकी आहेत, 48 धावसंख्येचा पाठलाग निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. चंदू सरांनी माझ्यासाठी 1 किलो द्राक्ष आणलेत. चंदू सरांना मनापासून धन्यवाद. त्यांना माहिती आहे सर आज तुम्ही दुपारी जेवणार नाही आहेत, त्यामुळे त्यांनी द्राक्ष आणलेत तुमच्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट अमोल सर की फायनलच्या दिवशी आपण अपेक्षा ठेवायची नाही. काही मिळेल न मिळेल आपण फक्त देत राहायचं. नाही, त्याचं कारण अजून महत्त्वाचं आहे, आपण आज नाश्ताच केला नाहीये. इथे बिगिट आहे, चेंडू मात्र मिड विकेटला पाठवलाय. मनोज संगपाळच्या बॅट मधून येतोय, हा संजीवनी षटकार आहे. 6 रन. अतिशय चांगली व्यवस्था KPL कमिटीच्या माध्यमातून, खरं तर समालोचक, पंच, गुणलेखक यांची सातत्याने होताना आपण पाहतोय. म्हणजे वेळेवरती नाश्ता, ते वेळेवरती चहा, वेळेवरती जेवण. स्क्रीनवरती देखील तुम्ही पाहताय छोटे आमचे सगळे हे छोटे चमू. आम्ही जे प्रेक्षकांसाठी विशेष गॅलरी बनवलेली आहे, त्या गॅलरीमधून या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे कोल्हापूर प्रीमियर लीगचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. यावर्षी खास क्रीडा रसिकांचा विचार केला गेला आहे. 17 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी 42 धावांची आवश्यकता. गोलंदाजीवरती तयार अगदी आपण पाहतोय. परत एकदा रवी आलाय गोलंदाज मार्कवरती उजव्या हाताने. मनोज संगपाळसाठी हा चेंडू आणि अगदी आपण पाहतोय वाईट बॉल निश्चितप्रमाणे आहे. आणि इथे सातत्याने सांगितले जाते की सर कदाचित खेळपट्टीच्या बाहेर टप्पा आहे, परंतु पंच कळतात नाही, हा वाईट बॉल आहे. खेळपट्टीच्या बाहेर अगदी टप्पा पडला गेला तर नो बॉल असणार आहे, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहे. आणि पंचांना नेहमी अगदी आपण पाहतोय, मी नेहमी म्हणत असतो की एका चांगल्या निर्णयाच्या कात्रीत सापडलेला मनुष्य त्याचं नाव पंच आहे. निर्णय दिला की कुठल्या ना कुठल्या बाजूने किंवा असं म्हटलं जातं की सर माझ्या विरोधात दिला की काय. चांगला चेंडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय, परंतु चांगला यासाठी की नो बॉल नव्हता, वाईट बॉल आहे. 17 चेंडू 41. हा सामना अजूनही बाकी आहे. उजव्या हाताने सूर्यप्रकाशचा फटका लॉंग ऑनला चेंडू खेळला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक सिंगल तर आली आहे, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला नाही. मनोज संगपाळ आज खूप मोठी करामात करावा लागेल. जो भी करना है मनोज संगपाळ इनको ही करना है. आपल्या पाठीशी जो काही अनुभव आहे तो अनुभव पणाला लावा लागेल.
शारजा स्टेडियमवरती जाऊन ज्याने 10 PL गाजवलेली आहे असा असताना मनोज संगपाळ आहे. कोल्हापूर जिल्हा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय जिथं ऑनलाईन आता आपण पाहिलं ना स्क्रीनवरती महिला कक्ष नाव आहे पण पुरुषांची संख्या जास्त आहे, त्याला आपण काहीच करू शकत नाही. महिला कक्षात पुरुषांची संख्या ऑन स्क्रीन. या दरम्यान अगदी आपण पाहिले अप्परकट अमोलच्या बॅट मधून येतोय सूर्यप्रकाशचा चौकार. 4 रन. अमोल वाडकरच्या बॅट मधून सूर्यप्रकाशचा चौकार अगदी आपल्याला पाहायला मिळालाय. धापरक वाढला आणि धापरकर धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली गेली. ती असेल आत्ता 46 धावा. समीकरण बदललं गेलं. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 15 आणि धावा बनवायच्या आहेत 36. 15 चेंडू 36. मॅच अजूनही आहे. दोन्ही संघांना विजयाची समान संधी आहे आणि जोपर्यंत मनोज संगपाळ आहे आणि त्याच्या साथीला जर आपण स्ट्रायकिंग एजचा फलंदाज पाहिलं अमोल वाडकर चांगली फलंदाजी करत असताना वाह! मला तर असं वाटतंय की या क्षेत्ररक्षकासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. काय क्षेत्ररक्षण केलंय, जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. 4 धावा वाचवल्या आहेत असं म्हणजे हरकत नाहीये, कारण इथे चेंडू एकदा हातातून सटकला ना दुप्पट तिप्पट वेग येतो. इथे चेंडू सापडला नसता पण क्षेत्ररक्षण आपल्यातून होतं पाहायला मिळाले. आणि क्षेत्ररक्षक आहे तिथे सूरज पाटील. आग ओकणारी गोलंदाजी फलंदाजी आपण सूरज नावांची पाहिली, पण आग ओकणारी फिल्डिंग यावेळेस परत एकदा वाईट बॉल आलाय. धापलकरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती असेल आता 47 धावा. 47 रन. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या अजूनही 35 धावा अजूनही ज्या बनवायच्या विके स्पोर्ट्स क्लब संघाला. सगळ्यांचं लक्ष लागलं गेलं विकी स्पोर्ट्स क्लब या संघाकडे. विनायक कारंडे यांच्या मालिकेचा संघ या दरम्यान आपण पाहतोय. संघाचा संघटक मनोज संगपाळ आहे आणि कोच म्हणून संतोषजी गायकवाड साहेब या टीमचे कोच म्हणून कामगिरी करतायत. सुरेख प्रकारचा फटका इथे मात्र चेंडू लॉंग ऑनला आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. लॉंग ऑनला चेंडू पोहोचतोय सीमा रेषेच्या बाहेर. खिलाडी के मस्तक पे दस्तक. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील परत एकदा 6 धावा. 6 रन. अप्रतिम फटका खेला है, जबरदस्त फटका. पत्तों के खेल में तुरुप का इक्का और क्रिकेट के खेल में छक्का काफी अहम रहता है. षटकाराने आता मात्र या मॅचला पुन्हा एकदा टर्न केले का. 29 ची आवश्यकता आहे आणि चेंडूंचा जर आपण विचार केला 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 13 चेंडू विजयासाठी 29 धावांची गरज आहे. अगर आपका इरादा हो पक्का तो हमखास लगेगा चौका या छक्का. चांगली फलंदाजी आहे. अमोल वाडकर 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुम्ही रवीला पाहताय जो मेडिकल कॉलेज एंड करण्यात तयार आहे. नॉन स्ट्रायकर एंडला मनोज संगपाळ आहे. संगनायक गोलंदाज तयार आहे. बॅटर तयार. यावेळेला ऑफ स्टंपला हवा घालून चेंडू आलाय फ्लाय स्लिपला. चेंडू आलाय डॉट. बीट केलं गेलंय. थोडासा प्रेशर बनवण्याचा प्रयत्न झालाय मात्र स्वतःवरती नाखुश आहे, नाराज आहे अमोल वाडकर. 1 अप्रतिम षटकार आला आणि त्यानंतर चेंडू डॉट आला. म्हणजे गोलंदाजाचं कमबॅक आहे. धावसंख्या थांबली आहे. 12 चेंडूंचा आता मात्र खेळ आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. सामना जबरदस्त आहे. कुठेही जाऊ नका. रिमोटला तर अजिबात हात लावू नका आणि चॅनल तर बिलकुल बदलू नका. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार आहे, नक्की जाणार आहे. आता हे जरा ऑन स्क्रीन असणार आहे यूट्यूबला असणाऱ्या सगळ्या मित्रांसाठी की चॅनल बदलू नका. यूट्यूबला निश्चितप्रमाणे तुम्ही चॅनल बदलू नका, रिमोटला हात लावू नका. या गोष्टी खऱ्या आहेत. पण ऑनलाईन प्रेक्षकांबरोबर इथं मैदानावरती पॅव्हलियन ग्राउंडवरती जो मित्र परिवार आहे आता गप्पा मारण्या दंग नाहीये. आता लक्ष फक्त मॅचवरती आहे. म्हणजे आतापर्यंत काही गप्पा चालल्या असतील, चर्चा चालू असेल, पण आता चर्चा अक्षरशः थांबली आणि लक्ष लागलं गेलं मॅचवरती. कारण मॅच अशा कंडिशनमध्ये आहे आता 12 चेंडू 29 धावा या ठिकाणी ज्या बनवायच्या आहेत. एका बाजूला विके स्पोर्ट्स आहे आणि एका बाजूला असद फायटर. संघाचे संघमालक इरफान शेख आहे, कॅप्टन संतोष कासवतकर आहे आणि कोच म्हणून बाल सूर्यवंशी यांना अगदी आपण पाहतोय. म्हणजे इथे प्रश्न प्रतिष्ठेचा निर्माण झाला अमोल सर. मनोज संगपाळ वर्सेस संतोष कासवतकर. जे प्रत्यक्ष मैदानावरती प्रेक्षक उपस्थित आहेत सर त्यांच्यासाठी देखील सांगणं आहे आपली जागा अजिबात सोडू नका. आणि जागेवरती बसून काही जण मोबाईलमध्ये देखील बघतायत त्यानेही अजिबात चॅनल बदलू नका. सामन्याचा आनंद घ्या. यूट्यूबच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेलेत जे क्रिकेटचे जाणकार आहेत आणि फुटबॉल वेड्या शहरामध्ये
क्रिकेटचे जाणकार रसिक देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सामना जबरदस्त आहे. 12 चेंडूंचा खेळ आहे. 29 ची गरज आहे. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय उजवेष्टीच्या बाहेर निश्चितप्रमाणे चेंडू पडला गेलाय. एक वाक्य सांगेल आता की फुटबॉल प्रेमी असणारा क्रिकेट रसिक ज्यांनी केलाय असा वेडा, की फुटबॉल प्रेमी ज्यांना क्रिकेटसाठी केलाय ज्यांनी वेडा, त्यांचं नाव आहे कसबा बावडा. हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण बावड्यातली क्रिकेटची स्पर्धा म्हटली हो 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 मनस संगपाळ आणि मनस संगपाळ आहे. चेंडू पोचते मिड विकेटला, सीमारेषेच्या बाहेर आहे. हा खणखणीत केपीएलचा पर्व दुसऱ्यातला षटकार आहे. छेरण जबरदस्त फटका खेळलाय. लाजवाब समीकरण बदलवून टाकलंय. येणारे 11 चेंडू आहेत. 22 धावांची गरज आहे. वन मॅन आर्मी, अकेला आदमी सेना समान लढतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि कोल्हापूर शहरामधून पहिल्यांदा 10 PL ची स्पर्धा मनोज संगपाळ का खेळलाय, आउट ऑफ इंडिया का खेळलाय, त्याने दाखवून दिलंय. पर देखता फुल टॉस उस पे बन गया फिर से एक बार मनस संगपाळ. बॉस बॉस और फिर से एक बार बॉस. लाखो पटचा दुसरा षटकार आलाय मनस संगपाळच्या बॅट मधून. फुल टॉस चेंडू आहे. म्हणजे एका बाजूला गोलंदाज राखते आपण पाहिलं तर गोलंदाज आहे संतोष कासवटकर आहे, कॅप्टन आहे, कॅप्टन टू कॅप्टन. पण मी त्या दिवशी एक वाक्य सांगितलंय, म्याना तलवारी 2 बसू शकत नाही, एक तलवार बसणार आहे. ती तलवार कोणाची असेल, मनोज संगपाळची आहे की तलवार संतोष कासवटकरची आहे. 11 चेंडू 22चा सामना. आत्ता शेवटचे 10 चेंडू आणि 16 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. मित्रांनो, सामना आवडला असेल आणि मनोज संगपाळची फलंदाजी आवडली असेल तर त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. ओल्ड इज गोल्ड मनोज संगपाळ आहे. काय जबरदस्त फलंदाजी करतोय. 18 चेंडू 48 हा सामना इथे अगदी आपण पाहिला तर आता 10 चेंडू 16 वरती आलाय. परत एकदा आपण पाहिल्याचा वेळेला समांतर फटका खेळलाय. एक धाव तर मिळते, दुसरा धावसेचा प्रयत्न, भन्नाट वेग चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. परत एकदा चौकार आलाय. 4 रन. 70 धावा धावसंख्या धाव फलकावरती जाते. जबरदस्त लई मध्ये आलाय. गाडी रमपम धावायला लागली आहे. गाडीला एक्सलेट केलंय मनोज संगपाळने. इंजिन गरम झालंय. जबरदस्त लई मध्ये आलाय. गोलंदाजीला कमबॅक करावं लागेल. मनोज संगपाळची विकेट हेम आहे, महत्वाची आहे, मिळवावी लागेल. परत एकदा आपण पाहिलं चेंडू लॉंगॉनला फिरला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय वारच्या वेगाने. एक सिंगल तर आली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव. दिन दहाडे मैदान के अंदर की हुई चोरी. 2 धावा आल्यात. या 2 धावसंख्येने आपल्याला पुढे जाऊन पोहोचलाय. धावा फलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचते ती असेल आता 72 धावा. उर्वरित चेंडू शिल्लक राहिलेत 8 बनवायच्या आहेत. 10 धावा, 8 चेंडू 10. इथे विकेट आली. इथे जर विकेट आली तरी देखील सामना शेवटपर्यंत जाऊ शकेल. मात्र मनोज संगपाळ ज्या लईमध्ये फलंदाजी करतोय, रोखणं अवघड झालंय आणि मनोज संगपाळ नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावलंय. जबरदस्त खेळी आहे. विकेट्स मिळवण्याची क्षमता संतोषकडे आहे. इथे अमोल सर परत एकदा आक्रमक झालाय. मनोज संगपाळच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत, दणदणीत आणि सदाबहार एनर्जी देणारा, कसबा बावड्यातील असणारा प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा षटकार आहे. चेरन समीकरणच बदललंय. 7 चेंडू 4. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला एका संघाचा संघनायक, दुसऱ्या बाजूला दुसऱ्या संघाचा संघनायक. आणि या 2 दुवामध्ये थोडासा वरचढ ठरलाय. मनोज संगपाळ समीकरण बदलवून टाकलंय. सामन्याला टर्न केलंय, बाजू बदलली आहे, सामन्याने करवड बदलली आहे. 7 चेंडूंचा खेळ आहे, 4 ची गरज आहे. आणि या दरम्यान समोरच्या बाजूला चेंडू खेळला. गॅप मध्ये चेंडू एक धाव तर मिळते, दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि 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 इथं सामना संपला. सावकार खेळलाय. 18 चेंडू 48चा सामना इथे 6 चेंडू राखून जिंकलाय मनोज संगपाळने. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया मनोज संगपाळसाठी. 10 चेंडू मध्ये 37 धावसंख्येची खेळी. जबरदस्त सामना रंगला. आणि मी त्या दिवशी एक वाक्य सांगितलं की जंगल में सन्नाटा छाया हुआ है, जंगल में सन्नाटा छाया हुआ है क्योंकि जंगल में पुराना शेर वापस आया है. मनोज संगपाळ सेमीफायनल मध्ये उपांत्य फेरीमध्ये संघ दाखल झालाय. मनापासून अभिनंदन.
सर जंगल का शेर भूखा होना तो वो घास रोटी कभी खाता नहीं, वो शिकार ही करना जानता है. दबावाची परिस्थिती होती, समोरून विकेट पडलेल्या, मात्र मनोज संकपाळने आपला जो स्वाभाविक खेळ आहे त्याच्यामध्ये बदल केला नाही आहे आणि जबरदस्त इनिंग, मॅचला टर्न केलाय. मॅच विनिंग पारी, मॅरेथॉन खेळी मनोज संकपाळची या संपूर्ण मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. काय जबरदस्त कामगिरी. इथे अगदी आपण पाहतोय अशा एका व्यक्तीचा आज वाढदिवस आहे. कुठे आहेत सर, कुठे आहेत? विशाल कल्याणकर सर, आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. आणि त्यांना वाढदिवस निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय सगळ्या मित्र परिवाराने संपन्न केला जातोय. जोरदार टाळ्या. मनापासून या ठिकाणी वाढदिवसाच्या आमच्या सर्वांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आहे. विशाल कल्याणकर, तुमच्या मनातल्या असणाऱ्या इच्छा आकांक्षा. बाप रे सर, मनोज संकपाळ यांच्यासाठी इथे रोख. विनायक कारंडे सर यांच्या वतीने मनोज, इंद्रजित कारंडे सर, मला कृष्णा सर, मला एक गोष्ट खूप आवडते या दोन भावांची. मी इंद्रजित कारंडे सरांचं नाव घेतलं की ते म्हणतात नाही सर विनायक सरांचं नाव घे. विनायक सरांचं नाव घेतलं